ऐशी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे सभे तुकया मेला त्याने मधुना आणिला म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे विठ्ठला क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपक नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या पाहते गवळणी तवती पालते दुधाने म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कालारूपी कीर्तन सेवेकरता निवडलेला आपण म्हणून दाखवलेला काहीतरी जो अभंग आहे हा अभंग जगतवंदनीय जगतमान्य संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आणि पाठांतरातला अभंग आहे। खरं तर आजचा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा काहीतरी दिवस कार्यक्रम 1.5 दिवसाचा असो 5 दिवसाचा असो महिन्याचा असो किंवा वर्षभराचा असो त्याची परिसमाप्ती म्हणजे सांगता ही काल्याच्या कीर्तनानं काहीतरी होत असते। आणि म्हणून गेली अनेक वर्षापासून जागृती विकास महामंडळाच्या वतीनं काहीतरी संपन्न आणि साकार होत असेल हा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा दत्त जयंती हा महोत्सव। आणि या महोत्सवाची खऱ्या अर्थानं आज सांगतेचा दिवस। खऱ्या अर्थानं आज आपण व्यावहारिक भाषेमध्ये जर आपण पाहायला गेलो तर तसा संप्रदायाच्या दृष्टीने प्रसादाचा दिवस, कारण परमात्मा आज आपल्याला प्रसाद देणार आहे। प्रसाद म्हणजे कोणता? दही आणि लाही हा एक प्रसाद आहे, पण खऱ्या अर्थानं आपल्याला जी भक्ती करतो त्याच्यामध्ये परमात्मा कृपेचं दान काहीतरी आज आपल्यामध्ये टाकणार आहे। म्हणून परमात्मा आज कृपा करण्याकरता आज आपल्या या भिवजी वाडीमध्ये परमात्मा साकार काहीतरी आज होणार आहे। आणि परमात्मा स्वहस्ते काहीतरी स्वतः परमात्मा आपल्याला प्रसाद वाटणार आहे। प्रसाद देतो पंढरीनाथ। वारकरी संप्रदायाच्या या महान परंपरेमध्ये तेजस्वी आणि ओजस्वी अशा परंपरेमध्ये प्रसाद देण्याकरता स्वतः परमात्मा येतो। मग तो कान्याचा प्रसंग वाणवंटात असो किंवा या भिवजीच्या वाडीमध्ये असो कुठेही असू दे, पण प्रसाद देण्याकरता या परमात्म्यानं घालून दिलेला जी रीत आहे जी परंपरा आहे कान्याचा प्रसाद देण्याकरता स्वतः परमात्मा येत असतो। आता तुम्ही म्हणाले येतो तर आम्हाला दिसत का बरं नाही? दिसला पाहिजे ना। मग मायबाप तो कोणाच्याही रूपाने काहीतरी आपल्याला प्रसाद देतो। प्रसाद इथे प्रसन्नता आज आपल्याला जीवनामध्ये कमवायचे। प्रत्येकाला मी रात्री बोलून गेलो, प्रत्येक जण प्रसन्नते करता, प्रत्येक जण सुखा करता, प्रत्येक जण आनंदा करता काहीतरी तगमग करतोय। मग ती आनंदा ती काहीतरी स्वस्वरूपता तो काहीतरी खऱ्या अर्थानं आत्मस्वरूपाचा अनुभव आपल्याला येतो का? आला का? खऱ्या अर्थानं मायबाप
सद्गुरुनाथाच्या आणि परमात्म्याच्या कृपेनं ती त्या अवस्थेपर्यंत आपण जाऊ शकतो. खऱ्या अर्थानं त्याला गरज आहे परमात्मा कृपेची. मायबाप, परमार्थामध्ये 3 कृपा अत्यंत काहीतरी महत्वाच्या आहेत. 1 आत्मकृपा, 2 सद्गुरु कृपा आणि 3 आहे परमात्म्याची कृपा. या 3 कृपा काहीतरी आपल्यावरती झाल्याशिवाय परमार्थ आपला सफल होत नाही. आणि म्हणून ती परमात्म्याची कृपा प्राप्त करण्याकरता आजचा हा काल्याचा दिवस आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जीवनामध्ये काही कमवायचं राहू द्या, काही हरकत नाही. पण माझे गुरुजी सांगतात परमात्म्याची कृपा काहीतरी प्राप्त करून गेल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय माणसानं तरी खऱ्या अर्थानं हा जीवाचा म्हणजे जीवनाचा प्रवास काहीतरी संपवू नये. खऱ्या अर्थानं काहीतरी मायबाप आज परमात्मा आपल्याला कृपेचं दान देणार आहे आणि प्रसाद रूपी कृपा काहीतरी आपल्या संपूर्ण काहीतरी या जीवाला काहीतरी देणार आहे. व्यावहारिक भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर आज पगाराचा दिवस आहे. पगाराचा दिवस म्हणजे 30 दिवस काम केल्याच्या नंतर आपल्याला काय होतं, आपल्याला पगार आपण मालकांना सांगतो, हो साहेब 30 दिवस झाले, टाका आमचा पगार, टाका पगार. कसं हे व्यावहारिक भाषेमध्ये झालं. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परमात्म्याच्या प्रांगणामध्ये मायबाप आपल्याला सुद्धा अधिकार प्राप्त झाला का? काहीतरी सकाळपासून आपण परमात्म्याची कायिक वाचिक मानसिक जी काही सेवा केलेली आहे त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये आता काल्याच्या कीर्तनामध्ये परमात्म्याकडे सांगायचं, देवा आता आम्हाला प्रसाद दे, प्रसाद दे, आमचा पगार दे, कृपेचा पगार. खऱ्या अर्थानं काहीतरी मागण्याचा अधिकार असावा लागतो, लक्षात घ्या. मागतात कोणालाही येत नाही, मागतात पामरही, मागतात साधकही, मागतात मुमुक्षही मायबाप. पण अधिकार प्रत्येकाचा भिन्न भिन्न अशा स्वरूपाचा आहे. पण लक्षात घ्या मायबाप, मुमुक्षाचा अधिकार, साधकीय जीवनाचा अधिकार आणि पामराचा अधिकार. पामराचा अधिकारच नाही मायबाप, पण मागणं मात्र तो सोडत नाही. लक्षात घ्या, काय पामराचा अधिकार आहे? काहीच करायचं नाही, मंदिरात येऊन बसायचं नाही, दत्त जयंतीला काही एवढा उत्सव चाललेला आहे त्याला काही द्यायचं नाही, तिकडे फिरकून पाहायचं नाही आणि देवाला सांगायचं हे माझं काम कर म्हणे. शक्य आहे का? हा पामराचा काहीतरी विषय आहे, लक्षात घ्या. साधकीय जीवनाचं तसं नाही. साधकीय जीवनामध्ये मायबाप पहिला अधिकार प्राप्त करतात. मायबाप साधक कोणाला म्हणावं, मुमुक्षु कोणाला म्हणावं, हा वेगळा काहीतरी भाग आहे आपला, तो आजचा विषय नाही. पण खऱ्या अर्थात मायबाप अधिकार परमात्म्याकडे मागण्याचा काहीतरी, कारण परमात्मा आपल्याला सांगतो, कारण परमात्म्याचा नियमच तसा आहे, गेशे तेव्हा देशे ऐसा असशी उदार. भगवान परमात्मा आपल्याकडनं काहीतरी घेतल्याशिवाय काय घेतो? तुमची सत्ता, तुम्ही कमवलेला पैसा, तुमचं धन काही मागतो का? तो सर्व गुण संपन्न आहे, षडोत खऱ्या अर्थानं औदार्यवान. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणांनी युक्त असणारा परमात्मा त्यानंच दिलेल्या आपल्याला. हे दिलं कोणी? सत्ता, संपत्ती, सौंदर्य हे सगळं त्यानं दिलेलं आहे आणि त्यानं दिलेलं आपल्याकडे का बरं मागेल तो रिटर्न? मागत नाही, त्याच्यातलं काहीच मागत नाही. मागतो तो आपला भाव माग. मग निश्चय भाव उल्लाशे अर्पावयाचे निमग मिशे. मायबाप आपल्याकडं तुका म्हणे एक भावाची कारण. मायबाप तो परमात्मा आपला शुद्ध अंतःकरणातला भाव मागतो. परमात्मा आपल्याकडे दुसरं व्यवहारातलं संसारातलं काहीच मागत नाही. परमात्मा आपलं फक्त हृदय मागतो, हृदय. आणि परमात्म्याला एकदा हृदय दिलं की बस आपल्या या जीवनाचा व्यवहार पूर्ण झाला. खऱ्या अर्थानं आपल्याला सुखरूपता प्राप्त झाली. पण मायबाप हे हृदय काहीतरी माणसं हलकट माणसाला काहीतरी मायबाप हृदय देऊन टाकतात. काय देतात मायबाप? खऱ्या अर्थानं हृदय ही सामान्य अवस्था नाही. खऱ्या अर्थानं हृदय खऱ्या अर्थानं आपल्याला सद्गुरूला समर्पित करता आलं पाहिजे. हे हृदय किमती आणि मौल्यवान काहीतरी हृदय आपल्याला परमात्म्याला काहीतरी दिलं पाहिजे. आणि एकदा देऊन पहा. वेळा झालो वेळा झालो Happy
हृदय परमात्म्याला दिलं. आज आपण ज्यांचं काहीतरी गुणानुवाद ऐकणार आहोत त्या गवळणी सुद्धा वेड्या झाल्या. का? काम धंदा सासू सासरे मुलं बाळ सगळं विसरले आणि खऱ्या अर्थानं भक्तीची परमोच्च अवस्था म्हणजे मी माझी ऐशी आठवण विसरले. जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. भक्तीची परमोच्च अवस्था म्हणजे मी स्वतःचा मला विसर पडणं, माझं हृदय परमात्मा स्वरूप करून घेणं, परमात्म्याला हृदय हे सर्वस्व परमात्म्याला काहीतरी देणं, ही परमार्थाची अत्यंत महान मोठी अवस्था आहे. पण आपलं होत नाही मायबाप तसं. लक्षात घ्या, आपण वारीला गेलो आणखी कशाला गेलो तर जाता जातानाच काहीतरी बायकोला फोन करते, हॅलो कुठं गाडी पोचली अजून आजच्यात नाही गेले. पंढरपूरला जाताना नुसता प्रवास जरी आपला सुरू झाला तरी सुद्धा लगेच घराकडची कशी आहे, काय केलं, यानं खाल्लं का, त्यानं खाल्लं का, गुराने काहीतरी पाणी पाजलं का, हे सगळं चालू होतं. आपला संसार सुटला का, मी मला विसरलो का, नाही हो. आणि जोपर्यंत काहीतरी ही अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही, मायबाप खऱ्या अर्थानं परमात्मा एक लक्षात करा, संसार हा करावा लागत नाही, होतच राहतो. करावा लागतो तो परमार्थ मायबाप. आपल्याला आपलं उलट आहे, आपण करतो तो संसार आणि म्हणते देवाच्या याच्यावर त्याच्या मनात जर असेल तर दत्त जयंतीला आणील तो, त्याच्या मनात असेल. एक लक्षात घ्या मायबाप, तसा परमात्मा फार नटद आहे. आपण काय म्हणतो, रात्री कीर्तनाला यायचं होतं पण काय झालं ना, अचानक पाहुणे आले त्याच्यामुळे कीर्तनाला काही येता आलं नाही. काय म्हणतो कारण, आपल्याला संसारिक कारण द्यायला आपण फार काहीतरी चतुर आहे, चतुर आहे. लक्षात घ्या. पण एक शास्त्रातला काहीतरी खऱ्या अर्थानं पहाव, आपल्या सद्गुरूच्या मुखातला काहीतरी आपल्याला सांगतो. परमार्थिक कार्यामध्ये जर आपल्याला येता आलं नाही तर स्वतःला दोष द्या, स्वतःला, इतरांना दोष नाही द्यायचा. लक्षात घ्या. काय असतं माहितीये का, काल्याच्या कीर्तनाला आम्हाला यायचं होतं पण दापोलीवरनं पाहुणे आली, जावं याला तिकडची काहीतरी मंडळी आली आणि म्हणून काय झालं, मी निघणार आणि तेवढ्यात ती आली. एक खरं सांगू का मायबाप, ती येत नसतात, ती आपल्या रूपानं खऱ्या अर्थानं त्यांच्या रूपानं आपली केलेली वाईट कर्म आपल्या आधी येत असतात. लक्षात घ्या. परमार्थाला कळतळा करणारे दुसरे तिसरे कोण नाही, आपली कर्म आडवी येतात. मग ते पाहुण्याच्या रूपाने येतील, जावयाच्या रूपाने येतील, लेखीच्या रूपाने येतील, कशाच्या तरी रूपाने येतात आणि दरवाजातनं बाहेर पाऊल काढणे इतपत लगेच काहीतरी दरवाजामध्ये उभे राहतात. ते म्हणतात कुठं निघाला, मी आलोय म्हणे, काल्याचं कीर्तन काय पुढच्या दत्त जयंतीला ऐक म्हणे, त्याच्यात काय. आणि हे होतच राहतं. म्हणून काहीतरी कार्यार्थानं आपण केलेली कर्म त्या माणसाच्या रूपाने येतात आणि परमात्मा या परमार्थाच्या कार्यापासून आपल्याला अलग ठेवतात. लक्षात घ्या. काय असतं माहितीये का, परमार्थ एवढा सोपा नाही बाबा, सोपा नाही. काही खऱ्या अर्थानं जी खरी आपण या श्री गुरु दत्तात्रयांच्या चरण सानिध्यामध्ये बसलेले आहात, कशाही पद्धतीने बसा, पण आपलं पुण्य आहे. लक्षात घ्या, पुण्य आहे. परमार्थ खऱ्या अर्थानं पुण्यवानाचा आहे, पुण्यवानाचा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपली केलेली कर्म काहीतरी आपल्याला लागली की आपण स्वतःला दोष दिला पाहिजे. ते दोष देणं जोपर्यंत आपल्याला जमत नाही, परमार्थिक कार्यापासून आपल्याला अलग जर आपल्याला परमात्मा ठेवतोय तर स्वतःच आत्मावलोकन केलं पाहिजे की का मला हे परमार्थिक कार्य चुकलं, का चुकलं. आणि म्हणून ती परमार्थाची भगवंताची कृपा काहीतरी प्राप्त करून घेतल्याशिवाय आपलं कर्म काहीतरी खऱ्या अर्थानं दुसरं असलेलं कर्म हे खंडित काहीतरी होणार नाही. आणि ते कर्म अकर्म रूपानं खऱ्या अर्थानं व्हावं, या दृष्टिकोनातनं आज त्या परमात्म्याची कृपा संपादन करणं. बस त्या परमात्म्याला अनन्य भावानं शरण जाणं. देवा मागे नक्की आपले कर्म पुसू नका, मला माहित नाही मी काय केलंय, आज मात्र तुमच्या चरण सानिध्यामध्ये येऊन बसलोय. आता इथून पुढे मात्र आम्हाला तुमचा नित्य नित्य काहीतरी सहवास, आपलं मंगल नाम आमच्या मुखामध्ये ठेवा, हाच आमच्या जीवनातला खरा प्रसाद आहे. आणि म्हणून तो प्रसाद म्हणजेच खऱ्या अर्थानं आजचा पगार. आणि म्हणून असा हा पगाराचा दिवस खऱ्या अर्थानं हा भिवजीवाडीचा किती वर्षाचा कार्यक्रम, 32 वर्षाचा. वा,
खऱ्या अर्थानं 32 वर्ष ही परंपरा काहीतरी सांभाळणं आणि जोपासणं एवढं सोपं नाही. ग्रामस्थ मंडळी, या ग्रामस्थ देवजीच्या वाडीच्या ग्रामस्थ अध्यक्ष असतील, सचिव असतील, खजिनदार असतील, तसेच आमच्या मुंबई विभागातले काहीतरी या देवजीच्या वाडीतली मंडळाचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सर्व काहीतरी भाविक भक्त यांच्या अथक प्रयत्नातनं आणि पराकाष्ठेतनं काहीतरी हा दत्त जयंतीचा उत्सव खऱ्या अर्थानं मायबाप आपल्या सर्वांच्या काहीतरी गोड अशा काहीतरी मार्गदर्शनातनं आणि योगदानातनं काहीतरी खऱ्या अर्थानं काहीतरी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि म्हणून अशा या कार्यक्रमाचा आपण परमात्म्याकडे मागणी मागूया. हे भगवंता, आज ही सगळी देवजीच्या वाडीतली मंडळी तुझ्याकडे काहीतरी आज कृपेचं दान मागायला आलेले आहेत, त्यांना आपण कृपा प्रदान करा. आणि म्हणून आज परमात्म्याकडे आपण मागणं मागणार आहोत, आपण प्रसादाची याचना करणार आहोत आणि परमात्मा निश्चित स्वरूपाने आपल्याला तो परमात्मा प्रसाद देणार आहोत. बर मायबाप, जो प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाने म्हणतात, पहाती गवळणी तवती पालती दुधाने. काय झालं, अभंगाची भूमिका आपल्या समोर ठेवतो, म्हणजे सरळ काहीतरी भाव अभंगाचा ठेवला म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला या अभंगाचा आशय काहीतरी कळेल. जगद्गुरु तुकोबाने म्हणतात, पहाती गवळणी तवती पालती दुधाने. काय झालं माहितीये का, भगवान गोपाळ कृष्ण परमात्म्याच्या संपूर्ण काहीतरी म्हणजे ज्या परमात्मा लीला करत होता, जो चोऱ्या करत होता, ज्या खऱ्या अर्थानं त्रास देत होता, त्या त्रासाला कंटाळल्या सगळ्या का रोज चोरी व्हायची. कशाची, दह्याची, दुधाची, लोण्याची. आता दही म्हणजे काय, लोणी म्हणजे काय हे आपण पुढे पाहू. परमात्मा चोरी करतो म्हणतात. खऱ्या अर्थानं आमच्या या भारतीय संप्रदायाच्या देवाला लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी दूषण दिले. तुमचा म्हणजे देव चोर आहे, चोर. देवाकडे काय कमी होतं ते तुमच्याकडे चोरायला येईल. तो परमात्मा चोरतो, आपलं चित्त चोरतो. मायबाप, चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने. परमात्मा आपलं चित्त चोरतो, आपल्यातलं काय नाही, त्याला काय कमी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या काहीतरी याला त्रासलेल्या काहीतरी गवळणी आणि आता त्या खऱ्या अर्थाने एकत्र आल्या, संघटन तयार झालं. आणि संघटन तयार झाल्याच्या नंतर त्या विचार करू लागल्या, घरात दही दूध तूप लोणी ठेवलं की हा येतो डल्ला मारून जातो म्हणे. आपल्याला बाजाराला न्यायला येता येत नाही, कशाला नाही, काही नाही. आणि जर बाजाराला दही दूध तूप लोणी गेलं नाही तर आपला व्यवहार, आपला प्रपंच चालायचा कसा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी मग ठरवलं, एक भिवजीच्या वाडीमध्ये मीटिंग घेतली आणि सगळ्या गवळणींनी काहीतरी विचार ठेवला, बस आता काय करायचं, एक काहीतरी एकांताचं घर घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याकडे आलेलं सगळं दही दूध लोणी काहीतरी त्याच्यामध्ये ठेवायचं, कडी लावायची, मस्त चांगला मोठा गोदरेजचा लॉक लावायचा. आणि नुसतं लॉक लावू नाही, तो नटधारी आहे, काटनकरी आहे, तो त्याच्या समोर लॉक काय, आपण सर्वांनी पहारा द्यायचा. म्हणून काय करायचं, आपण आता विण्याचा पार आहे की नाही, तसा 2 तास तू 2 तास तू 2 तास तू असा सगळा 18 प्रहर काहीतरी आपण काय करायचा, पहारा द्यायचा. आणि मग पाहू हा दही दूध चोरायला कसा येतो म्हणे. आणि मग मात्र ठरल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं घर एकांताचं बघितलं. आता एकांताचं घर म्हणजे नेमकं कोणतं घर लक्षात घ्या, त्या गवळणी म्हणजे नेमक्या काय लक्षात घ्या. गोड असा काहीतरी भाव आपल्या समोर ठेवणार आहे. आपल्याला जेवढा काहीतरी वेळ, कारण 12च्या आतमध्ये आपल्याला संपवायचंय. लक्षात घ्या, काय माहितीये का, हा अभंग म्हणजे टोटल काहीतरी खऱ्या अर्थानं गोड अशा भावानं भरलेला, आध्यात्मिक भावानं भरलेला आहे. वरवर या अभंगाचं जर चिंतन ठेवलं तर आपल्याला सरळ सरळ भाव आपल्याला म्हणजे की आपल्या दृष्टीने आपण भाव त्याचा लावू शकतो. पण त्याचा गाभ्याचा जर विचार केला तर मायबाप अलौकिक अशा स्वरूपाचा काहीतरी अभंग आहे. गवळणी ठरवलं की आपण एकांतामध्ये काहीतरी हे दही दूध तूप लोणी ठेवायचं आणि झालं. दुसऱ्या दिवशी सगळं काहीतरी दही दूध तूप लोणी सगळं हात आणि गावाच्या बाहेर काहीतरी एकांतामध्ये घर जे काय होतं त्या घरामध्ये ठेवलं. आणि ठेवल्याबरोबर आता मात्र सर्वांनी पहारा द्यायचं ठरवलं. पहारा द्यायचं ठरवलं त्यावेळेला कसं आहे माहितीये का, आज तुम्ही सकाळी 5 वाजेपर्यंत जागलेला आहे, बरोबर की नाही. तर 5 वाजेपर्यंत मला माहिती मिळाली की जागराची भजनच चालू होती.
नंतर महाराजांनी काकडा, गोड काकडा केला. धावता झाला पण छान झाला बरं का काकडा. मायबाप काकडा काहीतरी झाला. पण लक्षात घ्या, मला आश्चर्य या गोष्टीचं आहे, 5-6 आमची अध्यक्ष मंडळी, सगळी मंडळी 5-5 वाजेपर्यंत सगळी इथं होती, तरी सुद्धा कीर्तनात आहे. लक्षात घ्या मायबाप, सकाळी सकाळी खऱ्या अर्थानं माणूस जागतो किती वाजेपर्यंत, झोप किती वाजेपर्यंत येत नाही. फार अट्टास केला, फार अट्टास केला तर जेम काहीतरी तुम्ही 2-2:30 वाजेपर्यंत जागू शकता. त्याच्या पुढे डोळे तुमचे मिटणार म्हणजे मिटणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा. आमची गाडी चालवतात ना, गाडी चालवतात, सर्वात महत्वाचा तो पिरियड आहे 3 ते 4चा. 3 ते 4 मध्ये मायबाप खऱ्या अर्थानं जो आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवेल, थोडासा फ्रेश होईल, तोच काहीतरी उत्तम ड्रायव्हिंग करू शकतो. त्याला आपल्या याच्यामध्ये साखर झोप म्हणतात. कोणती झोप? साखर झोप. आणि ती फार महत्वाची आहे. लक्षात घ्या. तसं पाहायला गेलं तर या झोपेमध्ये ना, मुळात म्हणजे झोपी गेलेल्या माणसाला जर उठवायला गेला ना तर तो शिवे देतच आपल्याला उठतो. लक्षात घ्या. हो, अवघड काम आहे. मायबाप, झोप ही अशी काहीतरी एक आपल्याला ईश्वराने दिलेली देणगी आहे की त्याची जर का पूर्णता झाली नाही, अपूर्ण राहिली नाही, उठवायला गेलो कोणी असू दे लगेच त्याच्या डोक्यात जातो. आणि त्यातल्या त्यात 2-2:30च्या अगोदरच्या झोपेतनं जर उठवलं तर तेवढी चिडत नाही लोक. काय तर झोपेला उठवायला गेलं तर लोक शिव्यात देतात. मायबाप, त्यातल्या त्यात साखर झोपेत ना जर काही एखाद्याला उठवायला गेलो तर खऱ्या अर्थानं मात्र तो फार काहीतरी चिडतो. काय झालं माहितीये का, मी एका ठिकाणी काहीतरी, आता झोपण्यात ना बरेचसे प्रकार आहेत. माझी व्यवस्था काहीतरी केलेली होती एका ठिकाणी. तर गेल्याच्या नंतर मायबाप काय करतील सांगता येत नाही. मायबाप, मी झोपलो, शेजारी एक माणूस होता आणि शेजारी माणसाच्या बरोबर मी काहीतरी झोपलो. सकाळी काहीतरी काल्याचं कीर्तन झोपलेलं असताना मायबाप मी त्याच्या बाजूला झोपल्याच्या नंतर थोडं सकाळचं काय चिंतन मांडावं, काय करावं याचा थोडा विचार करत असताना बाजूला झोपलेला होता ना, तो मला असा पाय मारायचा. म्हटलं ह्याला काय मी आल्यास काहीतरी त्रास दिलेला नाही, काय नाही, हा मला पाय का मारतो. त्याला जाग केलं. म्हटलं बाबा, मी आलो गुपचूप गुमान काहीतरी इथं झोपलोय, तू मला पाय का मारतो, का पाय मारतो? ते म्हणाले, महाराज मी पाय नाही मारत, मी किक मारतोय म्हणे. तो स्कूटर ड्रायव्हर होता, त्याला नित्य हातात पडलेली होती काय स्कूटर आणि किक मारायची. तो म्हणायला लागला, मला किक मारण्याची हातात आहे म्हणून काहीतरी मी खऱ्या अर्थानं आता तुम्हाला पाय मारत नाही, मी किक मारतोय. मला सांगा, ही आदत खऱ्या अर्थानं दिवसभरामध्ये आपण जे काही काम करतो ती काही लोक रात्री जी सकाळची बोलतात ते रात्री स्वप्नात सुद्धा बोलतात. मायबाप बोलतात. लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं झोपेचे अनेक प्रकार जरी असले मायबाप, तर खऱ्या अर्थानं झोपी गेलेल्या माणसाला रात्री जर का जाग काय जण महाराज एखाद्याला झोपायला उठवायला सकाळी तो उठल्यावर आपल्या कानाखाली ठेवून देतो. काय झालं, मी त्या पुण्या भागामध्ये कार्यक्रमाला होतो. गेल्याच्या नंतर मायबाप जागराचं कीर्तन झालं, सकाळी काल्याचं कीर्तन म्हणून काहीतरी झोपायला गेल्याच्या नंतर मायबाप पहिला जे काहीतरी झोपलेला होता त्याच्यामुळं मला काहीतरी सांगितलं, महाराज आता तो झोपला होता पलंगावर, मी जाऊन पलंगाच्या शेजारी बसलो. त्याचा मुलगा म्हणायला लागला, जो झोपला होता त्याचा मुलगा म्हणा, महाराज खाली बस. अरे मी महाराज भांडुपला, इकडं नाही इकडं, खाली बसा. काय झालं काय म्हणे माझे बाबा आहे, त्यांना जर अर्ध्या झोपेतनं कोण पण उठवतो ना त्याला लगेच लावून देतो, ते कानाखाली लावून देतो, तुम्ही महाराज आहात, कृपा करा खाली बसा. माणसाला झोपेत काहीतरी उठवलं तर काही जण शिव्या देत उठतात, काही जण मारायला उठतात, अत्यंत क्रोधिष्ट होतात. लक्षात घ्या, ही साखर झोप काहीतरी खऱ्या अर्थानं प्रभाव सुरू झाला आणि गवळणी जाग्या होत्या. पण आता मात्र 3चा प्रहर सुरू झाला आणि मग मात्र एक गवळण झोपू लागली, पांगायला लागली, खऱ्या अर्थानं पेंगायला लागल्या.
आणि डुलक्या द्यायला लागली. असं करता 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 4 पर्यंत सगळ्या गवळणी झोपल्या. कंट्रोल नाही झालं आणि झोपल्या बरोबर बायबाप. मग मात्र कृष्ण परमात्म्यानं, आता लक्षात घ्या, झोपवायचं का उठवायचं हे कोणाच्या हातात आहे? परमात्म्याच्या हातात आहे. लक्षात घ्या. त्यानं कायमच झोपवायचं म्हटलं तरी झोपवू शकतो, कायम जागं ठेवायचं म्हटलं तरी ठेवू शकतो. मायबाप 4 वाजता सगळ्या गवळणी झोपल्या आणि एकाच ठिकाणी आणून ठेवलेला सगळा माल याने सगळा काहीतरी फस्त केला खऱ्या अर्थानं. आणि मग सकाळचं झुंजूर मंजूर झालं. बोलू नका. सकाळचं झुंजूर मंजूर झालं आणि झुंजूर मंजूर झाल्याच्या नंतर एक गवळण उठली. आता इकडे लक्ष द्या. एक गवळण उठली. आता एवढ्या सगळ्या झोपी गेलेल्या काहीतरी गवळण, पण एकच का उठली? ती कोण? परमार्थिक. मी याचा आध्यात्मिक अर्थ तुम्ही अत्यंत फार गोड आहे, लक्षात घ्या. एकच का बरं एकच उठली? बरं ती झाली पहाट झाली, सकाळ झाली. ती नेमकी कोणती पहाट? आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पहाट कशाला म्हणतात? आणि उठतो कोण? पहिल्या प्रहराला एक गवळण उठली आणि एक गवळण उठल्या बरोबर मायबाप तिनं पाहिलं. पाहिल्याबरोबर पाहते तर एका घरामध्ये जिथं आपण पहारा देत होतो, जो मान दैदूत तूप लोण्याचा काहीतरी ठेवला होता, तो सगळा काहीतरी फस्त करून ज्या दुधाने होत्या त्या पालत्या घातलेल्या होत्या. आता इकडे लक्ष द्या. पालत्या घातलेल्या दुधाने जेव्हा पहिल्या गवळणीनं आणि गवळणीनं पाहिल्या बरोबर मायबाप उठा आता उठ सकूट जणे उठ या सगळ्या काहीतरी उठू लागायला लागल्या. उठा घात झाला म्हणे, घात झाला. काय झालं काय म्हणे? आता एक तो त्या साखर झोपेतल्या अशा काहीतरी वैतागल्या म्हणाले. 4 वाजेपर्यंत जागलो, अजिबात काहीतरी झोप नाही आणि कुठंतरी डोळा लागतोय, लगेच उठवायला आली. आता उठा. काय झालं म्हणे? काय झालं? अगं त्या काहीतरी कानानं आपलं सगळं दही दूध काहीतरी चोरून नेलं म्हणे, फस्त केलं. आणि नुसतं केलं नाही तर त्या दुधाने सगळ्या पालत्या ठेवल्या म्हणे. एक जण म्हणाली बरं झालं ना, नगे फोडले तर नाही ना, पालत्याच घालून ठेवल्यात ना, फोडले तर नाही ना, पालत्या घाल. आता मला सांगा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पालती आणि परमार्थामध्ये काहीतरी किंबहुना व्यवहारामध्ये आपण एखादं जर भांडण नेलं तर आपण पालती घालतो का? कधी पालतं घालतो? आणि त्यानंतर पालतं घालतो. मग परमात्म्यानं इथं काहीतरी सगळ्या दुधान्या पालत्या का घातल्या? खाऊन. याचा सुद्धा गोड काहीतरी अर्थ आहे. मायबाप पालत्या घातलेल्या काहीतरी पाहिल्या आणि एक म्हणाले झोप म्हणायला लागले. का? अगं पण आपलं दही दूध तूप लोणी सगळं काहीतरी चोरीला गेलेलं आहे. चोरीला गेलं असल्या कारणानं आता करावं काय? हे कोणाचं काम असावं? एक जण गवळण म्हणायला लागले, अगं हे दुसऱ्या तिसऱ्याचं कोण नाही, हे यशोदेच्या कारट्याचं काहीतरी काम असावं. त्याच्याशिवाय त्याहूनही नाशी नव्हे दुसरी आयशी, त्याच्याशिवाय दुसरं कोणाचंच काम नाही, हे कृष्णाचंच काम आहे. ती म्हणाली काय? अगं मोठ्याचं नाव घ्यायला काय जिभेला हाड? अगं तो मोठ्याचा आहे आणि मोठ्यावर एकदा आरोप करायचं म्हटलं एवढं सोपं नाही ना. आमदारावर आरोप करायचंय, त्याचे काहीतरी कारनामे काहीतरी बाहेर काढायचे, त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे, सोपं काम आहे का? तेवढं आपलं बोल असावं लागतं. आणि म्हणून काहीतरी बोलू नको म्हणे, कोणाचं तरी नाव तू पाहिलंय का? माझ्याकडे पहा नाही, हे फक्त एकट्याचंच काम आहे, त्यानेच केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या काहीतरी गवळणे मग आता काय करावं म्हणायला लागल्या. या सगळ्या दुधानं पालत्या घातल्या, कोणाचं काम? परमात्म्याचं काम. एक जण म्हणायला लागली, काय ग हा गोकुळात आल्यापासून फार त्रास दिला, याला आणला कोणी इकडं? नाही, याला भिवजीच्या वाडीत आणला कोणी? खऱ्या अर्थानं मग शोध सुरू झाला. एक गवळण म्हणायला लागले, अहो तो दुसऱ्या तिसऱ्याने कोणी आणला नाही, सवय तुका या मेला त्याने अगुण आणला. तुकोपाने यांनी खऱ्या अर्थानं या काहीतरी निर्गुणाला सगुणात काहीतरी आणलं
आणि त्या सगुणात आणलेल्या कृष्ण परमात्म्यानं सगळं आपलं दैव उद्ध्वस्त केलं. अशा आशयाचा अभंग विठ्ठला. अभंगाचा धावता भावार्थ काहीतरी आपल्या समोर ठेवलेला आहे. तुम्ही चल होऊ नका. आमचं सगळं एवढी भट्टी पेटवायची आणि तुम्ही इकडे तिकडे पाहिलं. गाडी पुढे घ्या ना. ठरवून टाका. कीर्तन चालू असताना कुठल्याही आपला मुंबईकर मंडळ वाडीतला जर असेल आणि कीर्तन चालू असताना मुंबईला निघायचंच नाही. मंडळामध्ये आपण ठराव करायचा आहे मुंबईला. आपल्या सर्वांना फक्त विनंती आहे, डिस्टर्ब करू नका, मध्येच उठू नका. एक 1-1.5 तास फक्त बस झाले. आम्हाला सुद्धा काहीतरी संध्याकाळचा कार्यक्रम आहे परत मुंबईत खरगाव, आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हालाही निघायचं आहे लगेच. फक्त कीर्तनाची मर्यादा आहे, लक्षात घ्या. हे सगळी दरवर्षीची आपली मंडई आहे. तुम्ही बाबा सर्वांना सांगत चला, लक्षात घ्या. कारण संप्रदायाचे नियम आपण ही सगळी भोळी आहेत बा मंडई, लक्षात घ्या. म्हणून कीर्तन करायचे काही मर्यादा आहेत आपल्या कीर्तनाच्या. आपण त्याचे सगळे वाहक आहोत, लक्षात घ्या. आपण काहीतरी संप्रदायाचे नियमावली या लोकांना काहीतरी सांगितल्या पाहिजे, आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण हे सगळं चालवून नेतो, लक्षात घ्या. पण काही काही कीर्तनकार आपल्यातले जिबात नाही, तिथंच जे हरी करतात निघून जातात, लक्षात घ्या. म्हणून कीर्तनी विक्षेप ह्याची पाय मरण आपलं मरण आहे. म्हणून तालकऱ्यांनी सुद्धा इकडं तिकडं साया किती मोठा आहे, इकडं काही फुलं किती आलेत हे पाहायचं नाही. आपल्याकडे पाहायचंय ते परमात्म्याचं प्रेम आपल्याकडे. आपण दान मागायला आलो दान मागायशी. खऱ्या अर्थानं तेवढा जर वेळ आपण परमात्म्याला देत नसू तर खऱ्या अर्थानं आपलं सुद्धा काय चाललंय, कोणाचं चाललंय हे द्या सोडून, पण कृष्णाचं नाव जरी घेतलं जाते ते तरी काहीतरी आपण ऐकलं पाहिजे. खऱ्या अर्थानं थोडासा विक्षेप झाला, रागावू नका, पण थोड्याशा मर्यादा आपण सांभाळत चला, लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर मी अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवला. आता मात्र खऱ्या अर्थानं काल्याच्या कीर्तनाला काहीतरी सुरुवात करतो. मायबाप, काय झालं माहितीये का, गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या कवळणी होत्या. आता मी 2-4 भाव आपल्या समोर काहीतरी ठेवले. तुम्ही जर नीट ऐकलं असेल तर मला तुम्ही सांगाल मी कोणकोणते मुद्दे आपल्या समोर काहीतरी उपस्थित केले, लक्षात घ्या. गवळण कोणती, दही दूध तूप लोणी कोणतं, एकाताचं घर कोणतं, या गवळणीचे प्रकार किती, मायबाप हे थोडासा विचार करायचा आणि आपल्याला काल्याचं कीर्तन संपवायचे, लक्षात घ्या. काय झालं माहितीये का, गोकुळामध्ये असंख्य प्रकारच्या काहीतरी गवळणी होत्या, पण प्रामुख्यानं आपल्या शास्त्रानं सांगितलेल्या गवळणी म्हणजे 3 प्रकारच्या आहेत. एक, खऱ्या अर्थानं या गवळणी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही मायबाप, या गवळणी म्हणजे वेदातल्या श्रुती आहेत. हा, वेदातल्या श्रुती खऱ्या अर्थानं का वेदातल्या श्रुतीनं या गवळणी रूपानं परमात्म्याकडे यावं लागलं. वेदातल्या श्रुतीने परमात्म्याकडे काहीतरी मागणं केलं, हे देवा आम्ही या वेदातल्या फक्त श्रुतीवर राहतो, आम्हाला मात्र तुझा संग गळत नाही, तुझं आम्हाला प्रेम सुख मिळत नाही, भक्ती नाही, काहीच गळत नाही, म्हणून आम्हाला तुझा संग घडावा असं काहीतरी झालं पाहिजे. म्हणून वेदातल्या श्रुती या काहीतरी परमात्म्याच्या मागणीनुसार खऱ्या अर्थानं आणि कृपेनं या गवळण रूपामध्ये आल्या. त्या जानगर्भेच्या मायबाप पुन्हा लक्षात घ्या, त्या गवळणीचा अधिकार काय आपल्याला थोडस काहीतरी सांगतो. खऱ्या अर्थानं 3 पहिले गवळणीचे आपण भाग पाहूया. नंबर 1, 3 प्रकारच्या गवळणी. आता भिवजीच्या वाडीमध्ये असंख्य काहीतरी महिला आहेत, गवळणी आहेत, पण असंख्य जरी असल्या तरी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 प्रकार पडतात. एक ज्ञानपर, एक उपासनापर आणि तिसरी कर्मपर. या 3 काहीतरी गवळणी आहेत. पहा, एक गवळणीचा प्रकार आहे ते कर्मपर आहे, एक गवळणीचा प्रकार आहे ती उपासनापर आहे, आणि एक गवळणीचा प्रकार आहे ती ज्ञानपर आहे. लक्षात घ्या, ज्ञानपर, कर्मपर आणि उपासनापर अशा गवळणी 3 प्रकाराच्या या काहीतरी गोकुळामध्ये आल्या. आल्या का आल्या, हो का आल्या, मी मगाशी सांगून गेलो. चला
कशा करता आल्या आपल्याला वाटतं ना सर्वांना. मी मगाशी सांगून गेलो आमच्या गोपाल कृष्ण परमात्म्यावरती अनेक काहीतरी आताच्या विद्वान अधिष्ठ काहीतरी किंवा विज्ञान अधिष्ठित काहीतरी लोक आपल्या परमात्म्यावरती टीका करतात. तुमच्या या गोपाल कृष्ण परमात्म्याला म्हणे 16,108 बायका म्हणे. त्याला जमतं काही त्यानं करावं का? त्यानं 16,001 केलं आणि आम्ही दुसरी केली तर आम्हाला मात्र लगेच काहीतरी भावकी जमवली जाते, गाव जमवला जातो. तुमच्या मात्र परमात्म्याला 16,108. ऐका इथं आता भिवजीच्या वाडीतल्या सर्व लोकांनी सांगितलं आपल्या परमात्म्यावरती जो कोण आरोप करतोय ना त्याला शास्त्रातलं उत्तर द्या. मायबाप काय झालं लक्षात घ्या. 16,108 किंबहुना या सगळ्या गवळणी या गोकुळात येऊन का न थांबल्या? शास्त्रीय कारण आपल्याला आध्यात्मिक कारण सांगतो. भगवान प्रभू राम अवतारामध्ये असताना आपल्या यज्ञाचं काहीतरी संरक्षण करून पुढे आता निघालेले आहेत. मिथिलकडे काहीतरी निघत असताना मायबाप मध्येच एक आश्रम लागला. आश्रम लागल्याच्या नंतर प्रभूनं व्यासानं काहीतरी विचारलं, वशिष्ठांना विचारलं, महाराज गुरुदेव हा गोड असा काहीतरी आश्रम आहे, कोणाचा बरं आहे? आश्रम गोड आहे पण आजूबाजूचं वातावरण एकदम काहीतरी निराशजनक आहे. का बरं? हे काय असावं? आणि त्याच्या समोर भली मोठी एक शिळा म्हणजे दगड पडलेला होता. ऐका बरं, हा दगड आश्रमाच्या समोर, हा दगड कसा काय? वशिष्ठजी हसू लागले, म्हणाले रामा त्याचं असं आहे हा आश्रम खऱ्या अर्थानं दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही, तो कोणाचा आहे? अहिल्याचा आहे. मायबाप हा अहिल्याचा आश्रम आहे कुठं? ती म्हणे दगडामध्ये काहीतरी आहे. दगड तिथं दगडामध्ये रूपांतर काय झालं? का झालं? गौतमांचा आश्रम लक्षात घ्या. आणि अशा काहीतरी याच्यामध्ये गौतमांचा आश्रम कळला आणि मग काहीतरी वशिष्ठजी सांगू लागले, रामा अरे सुंदर काहीतरी दैदिप्यमानाचा आश्रम आहे पण असं औदासीन्य का तुला वाटतंय? त्याचं कारण आहे, कारण ती काहीतरी गौतमांची काहीतरी अहिल्या ही शापामुळे काहीतरी या दगडामध्ये काहीतरी अवतरित झालेले आहे. काय करावं? रामा इकडे म्हणे, इकडे त्या दगडाला पाय लाव म्हणे. दगडाला पाय लाव म्हटल्याबरोबर गुरुदेवांनी सांगितलेलं आहे, सद्गुरूची आज्ञा आहे. पण प्रभू काहीतरी खऱ्या अर्थानं त्या दगडाला पाय लावायला थोडे कचरले, माग झाले. नाही म्हणे गुरुदेव दुसरं काही काम सांगा पण या दगडाला मी पाय लावणार नाही. का बरं? का पाय लावणार नाही म्हणे? त्याचं असं आहे महाराज, मगाशी तुम्हीच गुरुदेव सांगितलं की ही पतिव्रता काहीतरी आहे. मला कालच काहीतरी तुम्हाला माहितीये ते एका पतिव्रतेनं आमचं काय हाल केलं 3 जणांचे, आहे की नाही? अत्रि ऋषींच्या अनुसयेनं पतिव्रत धर्माची ताकद काय आहे ते मला चांगले माहिती आहे. ही अहिल्या खऱ्या अर्थानं पतिव्रता आहे आणि मी जर तिला पाय लावला देवासुद्धा म्हणून काय झालं, तिची सत्ता आमच्यावरती सुद्धा आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जर का मी तिला पाय लावला आणि तिला जर मला शाप दिला तर? म्हणून राम माग काहीतरी सरले, माग सरलेला काहीतरी प्रभू रामचंद्रांना हाताला धरलं आणि व्यासाने आणि वशिष्ठाने काहीतरी गुरुदेवाने त्या दगडाच्या समोर आणलं आणि पाय लावायला सांगितलं. पाय लावायला सांगितल्याबरोबर त्या दगडाची काय झाली? स्त्री झाली. मायबाप शिळा होती मनुष्य झाली. Yeah.
होती मनुष्य झाली ज्याचे चरणाचे चाली. आता प्रभूच्या पदस्पर्शानं रजगण लागले त्यानंतर त्या दगडाची अहिल्या पूर्ण रूपामध्ये पहिल्या रूपामध्ये आली आणि ही बातमी जिकडं तिकडं वाऱ्यासारखी पसरली. बरं गावातल्या सगळा जो काही रात्री झालेला व्यवहार सर्वप्रथम आपल्याला कुठे ऐकायला मिळतो. आता आता घराघरात नळ आले मायबा, बरोबर की नाही. पण पूर्वी विहिरी असायच्या, विहिरी पाण्यावर आलं. ऐकलंस काय ग तुलाच म्हणून सांगते, ऐकलंस काय ग तुलाच म्हणून सांगते, ऐकलंस काय ग तुलाच म्हणून सांगते, तुलाच म्हणून सांगते, तुलाच म्हणून सांगतं. अख्ख्या भिवजीच्या वाडीला काहीतरी होतं ते 10 वाजेपर्यंत आपला प्रचार प्रसार सगळा काहीतरी झालेला असतो. लक्षात घ्या, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रभूचा पाय लागला, दगडाची स्त्री झाली, दगडाची स्त्री झाली. आता जिचा खरा अर्थानं प्रभू रामचंद्रांशी स्वयंवर काहीतरी होणार होता पुढं, तिला सुद्धा बातमी कळली माझा होणारा नवरा एवढा प्रतापी आहे की त्याचा नुसता दगडाला पाय लावला तर बायको करतो. हे सीतेला कळालं आणि म्हणून काय झालं माहितीये का, स्वयंवर काहीतरी होत असताना ज्यावेळेला नवरदेव आले, प्रभू रामचंद्र आले, त्यावेळेला सीता माताला आपल्या आई काहीतरी मातोश्री सांगतात, सीते अगं पायाला लाग, पायाला लाग. त्या करवल्या असतात ना, करवल्या, त्या करवल्या म्हणतात अहो हे सीते, सीते जिजूंच्या पायाला लाग ना, जिजू जिजू जिजू. आता ते आतापर्यंत जिजू आहे, जिजू आहे, वेगवेगळे शब्द आहेत पण आताच्या सध्या प्रवाहित शब्द आहे जिजू, जिजू. आता पुढे जुजू म्हणतो, काहीतरी म्हणतील पण त्या करवल्या लय नाटकी. लक्षात घ्या, त्या म्हणतात हे जिजूच्या पायाला लागलं, जिजूच्या पायाला लागलं, पण ना पाया जिजू जिजू. लक्षात घ्या. आता इकडचं मला माहिती नाही पण आमच्या मुंबईमध्ये नवऱ्याला नावानं हाक मारतात, एवढं इथपर्यंत ठीक होतं, बरोबर की नाही, एवढ्यापर्यंत ठीक होतं. आता नवीन शब्द आलाय मुंबईतले, काय म्हणतात त्या, बाबड्या, बाबड्या, बाबड्या. हा कोण बाबड्या, आणि इकडं काहीतरी त्याला म्हणत पतिदेव, पतिदेव बाबड्या. आता बाबड्या म्हणतात, पुढं काय म्हणतील मला माहिती नाही आणि ते सांगण्याचं ठिकाण नाही मायबा. पण एवढं आपण खाली उतरलो, एवढ्या खाली उतरलो, पती धर्माचा खऱ्या अर्थानं आपल्याला विसर पडत चाललेला आहे आणि त्याचं अवमूल्यन करण्याचं काम सध्या चालू आहे. लक्षात घ्या. आणि खऱ्या मार्गानं हे काहीतरी चालू असताना सीतामाईला सांगता नाही आता दर्शन घे, जगाचा मालक तुला काहीतरी प्रतिरूपामध्ये मिळतोय. एखादा कीर्तनकार नवरा म्हणून मिळावा म्हणून काहीतरी आणि मिळाला तर कीर्तनकार नवरा मिळालेल्या स्त्री गावात सांगते अगं माझा नवरा कीर्तनकार आहे, माझा नवरा उत्कृष्ट मृदंगाकार आहे, माझा नवरा उत्कृष्ट काहीतरी खऱ्या गायक आहे. आनंद होतो, आनंद होतो. तुला जगाचा मालक म्हणून काहीतरी खऱ्या अर्थानं तुला नवरा मिळणार आहे. मग मग तू का जन्माला लागत नाही. आई तुला माहितीये का याच प्रताप म्हणजे काय. अगं मी आताच ब्युटी पार्लर मधून आले, माझ्या सगळ्याला काहीतरी इथे काय लावले, हिरे लावलेत, हिरे. आणि ते कसले आहेत, दगडाचे आहेत, दगडाचे. जर का पाया पडताना त्याच्या पायाला एखादा हिरा लागला आणि त्या हिऱ्यातनं त्या दगडातनं जर का स्त्री निर्माण झाली तर आई कुठं सवती पोचते, कशाला काहीतरी सवती. आणि म्हणून मला एक सांगू का आई, त्याच्यातनं आणखी दुसरा भाव सांगतो मायबाप. ती जी दगडाची काहीतरी पत्नी म्हणजे एक स्त्री केली, तो काळा दगड होता असेल, त्याची काळी झाली असेल, त्याची काळी स्त्री झाली असेल. अगं पण माझ्यातनं जे डायमंड आहेत ना ते चकाकणारे चकाकणारे अत्यंत गोड, आणि माझ्यापेक्षा या चकाकणारे याच्यातनं जर का गोऱ्या 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 काही स्त्रिया निर्माण झाल्या तर मला हा पाहल का. म्हणून मी काहीतरी दर्शन घेत नाही मायबाप, दर्शन घेत नाही. हा सगळा प्रकार एक राहायला सांगितल्याच्या नंतर हा वार्ता सगळीकडे पसरली. त्या अरण्यामध्ये काहीतरी असणाऱ्या ऋषींना काहीतरी बातमी कळली. आता पहा बरं का, मी काय मुद्दा आपल्याला सांगतोय. 16,108 खऱ्या अर्थानं या गवळणी तुम्ही म्हणता ना लोणी चोरलं, चोर आहे तो, कसाय तसाय, एवढ्या पत्न्या. आता ऐका मुद्दा माझा मायबाप, सगळ्या ऋषींना काहीतरी कळलं, बस म्हणायला लागले आयुष्यभर सत्य करून देव जन्म गेला,
सत्य करून घरात गेल्याच्या नंतर पाण्याचा तांब्या सुद्धा आपल्यालाच घ्यावा लागतो. चहा नाही, नाश्ता नाही, उपमा नाही, उपमाच होता काहीच नाही. मग करावं काय म्हणायला लागले, कशा करता? एखादी आपल्याला असली तर बरी झाली, आतापर्यंत आपल्याला कोणी दिली नाही. जर का हा महात्मा आलाय आणि तो दगडाच्या बायका जर करून देत असेल तर मग आपल्याला एखादी तरी असावी निदान. आपण घरात गेल्याच्या नंतर अहो अहो आणि पाणी तरी येईल, गरम गरम चहा येईल. सगळ्या ऋषींची बैठक झाली आणि सगळ्या ऋषींनी खऱ्या अर्थानं विचार केला, चला बरे भजन करून जन्म केलं, आता थोडस व्यवहाराकडे प्रपंचाकडे पाहू. खऱ्या अर्थानं सगळ्या काहीतरी ते ऋषी काहीतरी आता निघाले. कुठं? आता माझे गुरुवारी याच्यातला गोड भाव सांगायचे. पहा, गोड भाव सांगतात. माझे श्रीगुरु सांगायचे, एखादा माझ्यासारखा असा कडका होता ना, त्यानं अशी कपली घेतली. कपली म्हणजे दगडाची, आपल्याला आता आपण कोकणातले त्याच्यामुळे म्हणजे असा नुसती कपली काढली. म्हणजे जर का दगड असा कपलीचा असेल, छोटा असेल तर छोटी बायको भेटेल. एखादा असं किरकोळ दगड असेल तर किरकोळ काहीतरी बायको भेटेल. म्हणजे भिवजीच्या वाडीत घेऊन जायला शोभली तर पाहिजे ना आपल्याला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यानं छोटा दगड घेतला. माझ्यासारखा छोटा होता, त्यानं छोटा दगड घेतला. एखाद्याला थोडासा असा जरा त्या घरातला होता ऋषी, त्याने एवढा मोठा दगड घेतला. हा गुरुजी भाव सांगायचा, लक्षात घ्या. आणि मग सगळे दगड घेऊन निघाले. कोण? ऋषी. दगड घेऊन मोर्चा प्रभूच्या काहीतरी दारावर आला आणि दारावर ठपकल्यानंतर हा कसला मोर्चा? दगडी मोर्चा. दगडी मोर्चा. आणि दगडी मोर्चा प्रभूच्या द्वारावरती आला. आणि द्वारावरती आल्याच्या नंतर लक्ष्मणजी धनुष्याला बाण लावला. म्हणा, हे काय करतो म्हणे? लक्ष्मणला म्हणा, सिट डाऊन, कूल डाऊन, कूल डाऊन, चुपच. काय झालं? काय झालं म्हणे? ते दगड घेऊन मारायला लागले आपल्याला. आणि तुम्ही म्हणता भाऊ, हा ब्रदर, तुम्ही म्हणता कूल डाऊन. नाही नाही म्हणे, हे मारायला आले. बरं, लहान नाही दगड आणले, एवढा मोठा मोठाले दगड आणले. आपलं आज काय खरं नाही देवा, खरं नाही. लक्ष्मणाला शांत बसवलं आणि प्रभू रामचंद्र ते जे काय आले होते ऋषीगण त्यांना सामोरे गेले. मायबाप परमात्म्याचं स्वरूप पाहिलं. कोणी? खऱ्या अर्थानं निर्गुणातला परब्रह्म सगुणात आलेला परमात्मा पाहिला आणि सगळ्यांना देह समाधी लागली. मायबाप त्या परमात्म्याचं अविद गोड असं सौंदर्य रूप पाहिलं आणि सगळ्या ऋषींना आपला विसर पडला. मायबाप तुम्ही लक्षात घ्या. म्हणून रात्रीचा भाग ध्यानाचा होता. मला वेळेनुसार काहीतरी त्याचा जास्त काय खुलासा करायला भेटला नाही, पण ध्यानामध्ये जी ताकद आहे ना मायबाप, ती कशात नाही, लक्षात घ्या. आणि खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याचं स्वरूप काहीतरी पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, गोड असं रूप पाहिलं. सुंदर ते ध्यान उभे पिठेवरी करकटेवरी घेऊन या. मायबाप असं काहीतरी गोजीरवान रूप पाहिलं आणि आम्हाला बायका द्या, हा दगड घ्या, आम्हाला बायका द्या असं सांगायला आलेले, मागणी करायला आलेले त्या परमात्मा सगळे ऋषी त्या परमात्म्याचं रूप पाहिलं आणि आम्हाला बायका द्या म्हणायच्या ऐवजी आम्हाला बायका करून घ्या म्हटले. आता देवाचं चुकलं का? काय चुकलं? त्यांनीच त्यांच्या स्वरूपाचा विसर पडला. सगळ्या काहीतरी ऋषींना स्वरूपाचा विसर पडला आणि आम्हाला बायका करून द्या, दला या, तिथलं घला या काहीतरी करायला लागले. का? परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर भले भले वेळे झाले. हो, भले भले वेळे झाले मायबाप. त्या साधूने काहीतरी परमात्म्याचं स्वरूप पाहिलं. आता एक सांगू का मायबाप, तुम्ही सर्व खरंच जर रोज परीक्षक असाल, खरे भक्त असाल तर परवाच्या दिवशी श्री गुरु दत्तात्रयांचं रूप आणि काल आणि आजचं रूप रोज पाहणं म्हणजे देवालाच पाहणारा येणारा वर्ग आहे, त्याला त्या स्वरूपातली किंमत कळेल. लक्षात घ्या. का? का? ज्या दिवशी ते अवतरित होते या भूतलावरती, एक लक्षात घ्या, आपल्याकडं हिंदू धर्मामध्ये प्राण प्रतिष्ठा करण्याचा मूर्तीचा, ती मूर्ती आपण पंढरपुरात आणू, अजमेरवरून आणू, कुठूनही आणू, त्यावेळेला आणलेलं ते मूर्तीचं स्वरूप आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये प्राण भरल्याच्या नंतर, स्थापित केल्याच्या नंतर त्याच्यातलं तेज तुम्ही अनुभवा. कुठं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये जर प्रसंग आला मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा तर जरूर काहीतरी ऐका मायबाप.
ती मूर्ती पूजेला लावायच्या अगोदर आणि पूजेत आल्याच्या नंतर काय बदल होतो? परमात्म्याचं स्वरूप पाहिलं त्या म्हणायच्या ऐवजी घ्या म्हणायला लागले, आम्हाला बायका करून घ्या. प्रभूने म्हणायला लागले, बस आता इथं नाही, कारण मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. म्हणायला लागले, मला मी एक वचनी आहे, एक पत्नी आहे आणि एक बाणी आहे. तुमची मागणी रास्त आहे पण आता नाही. मग कधी घेणार? पुढचा जन्म मी कृष्ण परमात्म्याचा घेतोय, त्याच्यामध्ये मात्र तुम्ही सर्वांनी काहीतरी, तुम्ही वेदातल्या श्रुती आहात, तुम्ही ते ऋषी आहात, ते सगळे काहीतरी इतर काहीतरी गोपिकांच्या रूपाने या. मी तुमचा अंगीकार केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला त्या गवळणीचे प्रकार काही ज्ञानरूप आहे, काही उपासना आहे आणि काही कर्म प्रकार आहेत. लक्षात घ्या. आता 3 प्रकार आपल्या समोर टाकतो. या काहीतरी गोपाळाच्या म्हणजे सगळ्या काहीतरी या गवळणी होत्या. या गोकुळातल्या गवळणी काही सासवा झाल्या, काही सुना झाल्या आणि काही लेकी झाल्या. लक्षात घ्या. कोण सून होत, कोण सासू होत, कोण काहीतरी खऱ्या अर्थानं लेकी होत, कोण सुना, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एक स्वतंत्र मायबाप. खऱ्या अर्थानं जी ज्ञानवान आहे ती सासू झाली. ज्ञान हे स्वतंत्र आहे. लक्षात घ्या. ज्ञान हे स्वतंत्र आहे. 50% स्वतंत्र आणि 50% काहीतरी खऱ्या अर्थानं परतंत्र. ही कोण खऱ्या अर्थानं सून आहे, सून. आणि एक मात्र कर्म, ती कर्म करण्यामध्ये काहीतरी स्वतंत्र आहे, ती मात्र लेकी झाल्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एक स्वतंत्र. आणि खऱ्या अर्थानं ज्या दिवशी या एकत्र काहीतरी आल्याबरोबर खऱ्या अर्थानं ती काही गवळणी झोपलेल्या होत्या. त्या झोपलेल्या अवस्थेमध्ये आतमध्ये एकांतामध्ये काहीतरी दहीदूध लोणी ठेवलेलं होतं. ते एकांताचं घर म्हणजे आपली अंतकरण वृत्ती आहे. नाही बा, अंतकरण वृत्ती. परमात्म्याला पाहण्याकरता आपल्याला दृष्टी यावी ना, तर आपलं अंतकरण काहीतरी एकाकार झालं पाहिजे. ही अंतकरणातली वृत्ती एकाकार होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं स्वरूप आपल्याला निहाळता येणार नाही. आणि म्हणून हे परमात्म्याचं या अंतकरण वृत्तीमध्ये बुद्धी आहे. या बुद्धीला काहीतरी खऱ्या अर्थानं सांगावं लागतं की एकाकार झाल्याच्या नंतर ती बुद्धी परमात्म्यापर्यंत आपल्याला काहीतरी घेऊन जात असते. खऱ्या अर्थानं त्या एकांताच्या घरामध्ये सगळ्या झोपल्या. काय असतं माहितीये का? काही स्वतंत्र होते ना. लेकीला मायबाप जर का आपल्याकडे आली तर ती म्हणते आईचं ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही, कारण ती स्वतंत्र आहे. पण सुनेला मात्र ऐकावं लागतं, कारण ती 50% स्वतंत्र आहे, 50% परतंत्र आहे. आणि मग अशा या गवळणी झोपी गेल्याच्या नंतर सकाळची पहाट झाली. जिने अंतकरण काहीतरी ज्ञानवान जे आहे, जिने अंतकरण साधन चतुष्ट संपन्न करून काहीतरी घेतलेलं आहे, त्या गवळणीला सकाळी जाग आली. आणि जाग आल्याच्या नंतर आता मला सांगा, जीवनामध्ये जाग येणं सोपं आहे का? नाही हो. वासुदेव आंधळ्या पांगळ्यामध्ये काहीतरी पहा, सगळे जीव काहीतरी झोपे गेलेले आहेत. आणि म्हणून जगजोगी जागे जागे बोलती. मायबाप अनेक काहीतरी प्रकार आहेत. आपल्याला फक्त काहीतरी 5 मिनिट राहिलेली आहेत. खऱ्या अर्थानं हा भगवान परमात्मा आता कोणाच्या घरात जातो? ज्याची वृत्ती एकाकार झालेली आहे त्याच्याच घरामध्ये चोरी करायला जातो. पण कोणाच्या? एकांत काहीतरी. एक तुम्हाला सांगू का? आपलं हृदय एकाकार झालं, घर नुसतं खाली करून ठेवलं, बस. नुसतं खाली घर चालतं का? नाही हो. घर का खाली आलं की तिथं घुशी होतात, काय होतात, झुरळी होतात, अनेक काहीतरी ते घर खराब करण्याकरता आपल्या घरामध्ये शिरकाव करतात. म्हणून हृदय एकाकार झालं, पण नुसतं एकाकार करून चालत नाही, ते पालतं करावं लागतं का? त्या काहीतरी याच्यामध्ये त्या बुद्धीला भक्तीची जोड एकदा दिली, नवविध भक्ती काहीतरी या हृदयामध्ये स्थापित झाली
की त्या एकाकार घरामध्ये परमात्मा वास्तव्याला येत असतो आणि म्हणून काहीतरी खऱ्या अर्थानं ती गवळण उठली. कोण उठली? ज्ञानवान उठली, म्हणजे सासू उठली. ज्ञानपर जे स्वतंत्र आहे ते सासू आहे, सासू उठते. आता तुमच्याकडं इकडं आमच्या मुंबईकडं नाही, तुमच्या घरात सासू पहिली उठते का सून पहिली उठते? बरं, सासू. बरोबर, सासू. सासू ती बरोबर पहिली उठते का? सकाळी 3:30-4 वाजले उठ, ए उठ ग, उठ उठ. सगळं गाव उठला, अख्खी भिवची वाडी उठली. अजून झोपिले? आईने हेच शिकवलं का? बापाने हेच शिकवलं का? की सारखी सू 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 करत सोडणारे कोण? मायबाप. सासूचा अर्थ सांगू, दिवसात एकदा तरी आपल्या सुनाच्या डोळ्यात आणते आसू. तिचं नाव इथल्या सोडून विठ्ठला. सासू रूपी ही उठली, ती ज्ञानपर होती, लक्षात घ्या. आणि त्या ज्ञानपर गवळणे उठली. का उठली? मायबाप तिच्यामध्ये भक्ती रूपी पहाट झाली. सद्गुरु कृपेने तिच्या जीवनामध्ये भक्तीची पहाट झाली. ती खऱ्या अर्थानं काहीतरी उठली. झाली संध्या, संदेह माझा केला, आत्मा राम हृदय प्रगटला. हा भाव काहीतरी व्यक्त करणार. ती उठली आणि उठल्याच्या नंतर काहीतरी पाहते. काय? सगळं दही, दूध दूध लोणी खाऊन काहीतरी दुधाने पालती घालेली दिसली. आणि हे आपल्या बरोबर असणाऱ्या करुणेला ते सांग सुटली. ते कशा प्रकारे? अभंगाचं पहिलं चरण. पालती घातली. आता खऱ्या अर्थानं दुधाने पालती का घातली याचा काहीतरी विचार करू का? वृत्ती परमात्मा स्वरूप अनुकूल काहीतरी झाली तर ती वृत्ती खऱ्या अर्थानं एक तुम्हाला सांगू, आपली वृत्ती ही एकांतात कधी होते? खऱ्या अर्थानं एकांताचं घर त्यालाच म्हणतात. काम क्रोध केले घर रीते. आपल्या अंतःकरणामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळ्यांना बाहेर काढणं म्हणजे हे घर एकांताचं करणं. आणि हे एकांताचं घर झालं, येऊन गोपाळ राहे ते मग या शरीरात या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर काढले की परमात्मा वास्तव्याला काहीतरी येतो. भगवान परमात्मा तिथं गेला पण तिथलं चोरलं काय?
मायबाप चित्त चोरलं, भगवान परमात्म्याचे चित्त चोरले नंदाच्या नंदने, आणि ते चित्त चोरल्याच्या नंतर त्या दुधाने म्हणजे वृत्ती, ती वृत्ती काय केली, पालती घातली. व्यवहारामध्ये पालती घाण्याला घालू नये, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपली दुधाने आपली वृत्ती पालती झाली पाहिजे. का काय झालं माहितीये का, आपल्याकडं महिला भांडी घासल्याच्या नंतर काय करतात, त्या उपडी घालतात. का उपडी घालतात, त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी घाण जाऊ नये म्हणून, आहे की नाही, घाण जाऊ नये, त्याच्यामध्ये काही केर कचरा जाऊ नये याच्याकरता ते भांड काय घालतात, पालती घालतात. भगवान परमात्म्यानं त्या गवळणींच्या वृत्ती रूपी दुधाने पालती घातली. का एकाकार झालेल्या त्या गवळणी परमात्म्याचा अनुकूल झाली ती काही वृत्ती जर का उपडी ठेवली तर त्याच्यामध्ये पुन्हा विषय विकार काहीतरी येऊन राहण्याची शक्यता आहे. म्हणून त्या पालती घातलं, भांड पालती घातलं की त्याच्यात काहीही जात नाही. तशी वृत्ती काहीतरी पालती घातली की आपल्याला विषयाची बात होत नाही. विठाला म्हणू लागले, हे काम कोणाचं म्हटल्याच्या नंतर एक गवळण म्हणायला लागली, ती म्हणायला लागली, हे कोणाचंही काम नाही, म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. मायबाप भगवान परमात्मा चोरी करतच नव्हता, त्याला समोर नहून निमंत्रण देत होते. कोण, गवळण निमंत्रण द्यायच्या मायबाप. आणि म्हणून पाहते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. मायबाप भगवान परमात्मा बरं ते लोक म्हणाली, म्हणजे खऱ्या अर्थानं गाव जमा झालं, अख्खं गोकुळ जमा झालं आणि सर्वांनी एक निर्णय घेतला, अहो तो नुसता खात नाही, नाश करतो. त्याहून हे नाशे हे आणि कहे आणखी कोणाचंच काम नाही, फक्त ते एकाच काम आहे. मग म्हणायला लागले, असा हा काहीतरी जो नटधारी आहे असा परमात्मा सर्वांना त्रास द्यायला आणला कोणी. एक म्हणायला लागले, अहो त्या तुकोबारांना काही काम नाही म्हणायला लागले. तुकोबाराने काहीतरी त्यांना इथं आणलं. सवे तुकया मेला तेने अगुणा आणला. मायबाप जगद्गुरु तुकोबारांचे उपकार आहे. तो निर्गुणातला परमात्मा सगुण रूपामध्ये द्वारकेमध्ये गोकुळामध्ये काहीतरी आणला, म्हणून काहीतरी आपल्या याच्यामध्ये आत्मुखामध्ये आपल्या एकच काहीतरी बीज म्हणताय, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. गोड असा काहीतरी मंत्र आहे. आणि म्हणून कृष्ण किती कर्षती काय होतं, राम म्हटल्याच्या नंतर पाप काहीतरी जिभेच्या बाहेर येतं. बाहेर आलेलं पाप कृष्ण परमात्मा छेदन करतो आणि ते पाप गोणीत भरतं आणि भिवजीच्या वाडीच्या बाहेर नेऊन टाकतं. बरं गेलेलं परत एखादं मांजर जर गोणीत भरून सोडलं तर परत भिवजीच्या वाडीत येतं. ते पहा, तर मांजरनी कुत्र कुठेही सोडून द्या, ते बरोबर आपल्या वाडीतच येतं. तसं कृष्ण परमात्मा गेलेलं पाप छेदन करून बाहेर टाकलं. पण आमचा हरी आहे, तो विटेवरचा मालक आहे. तो म्हणायला लागला, अहो नुसतं काय पुन्हा जिवंत होते, पुन्हा काही साधकाला त्रास होते, म्हणून ही पाप वृत्ती ठेवायचीच नाही. म्हणून आपल्या परमात्म्यानं सगळं हरण म्हणजे पळवून काहीतरी नेलं. आणि म्हणून काहीतरी आपल्याला आज या कृष्ण काहीतरी लीलांचा हा अनुभव काहीतरी घेता येतोय. कृष्ण रूपी प्रसाद काहीतरी आपल्याला प्राप्त होतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुकोबारायांचे उपकार आहेत. सवे तुकया मेला तेने अगुणा आणला. हे कोणाचं काम आहे मायबाप, हे सगळं ज्याने घडवलं त्याचा एकच सूत्रधार आहे. म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे विठोबा.
जगत्रय दिवा देवा जगत्रय दिवा परिसे की सर्वा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम सर्व काळ मायबाप भगवान परमात्म्याच्या काहीतरी थोड्या 2-3 लीलांचा फक्त आपण विचार करणार आहोत. आपला बरोबर काहीतरी 12:15 पर्यंत आपल्याला काल्याचं कीर्तन संपन्न करायचं आहे. सकाळ सकाळ काहीतरी सकाळचा प्रहर आहे. सगळ्या गवळणी काहीतरी रोज काहीतरी गाराने घेऊन काहीतरी यशोदेकडे यायच्या. यशोदे तुझ्या मुलानं हे केलं, तुझ्या मुलानं ते केलं. सगळ्या गाराने काहीतरी घेऊन यायच्या. त्रस्त व्हायची यशोदा. रोज रोज काहीतरी पाहणं आपल्या मुलाला गावानं नाव ठेवणं आणि प्रत्येकीला काहीतरी प्रत्येकाच्या मुखात आपल्या मुलाची काहीतरी असे काहीतरी प्रकार ऐकायला येणं कुठल्याही बरं वाटेल. आणि मग मात्र ते गवळण या सगळ्या काहीतरी हा रोजचा प्रकार काहीतरी चालला असताना यशोदा काहीतरी फार त्रस्त व्हायची. एक दिवसाचा प्रसंग आहे. एक गवळण आली आणि गवळण आल्याबरोबर काहीतरी खऱ्या अर्थानं आता मात्र ती गवळण सांगू लागली, ए यशोदे बाहेर या म्हणे, ये बाहेर. काय झालं तरी काय, सकाळचं काहीतरी वेळ आहे, काय झालं विचारते म्हणे. पहा तुझ्या लेकाची काय कत्तुकारी आहे म्हणे, पहा काय झालं. त्या गवळणीला ज्या वेळेला यशोदेनं पाहिलं ना, इकडे लक्ष द्या, त्या गवळणीला ज्या वेळेला पाहिलं ना, तिच्या सगळं काहीतरी फ्रॅक्चर होते. सगळ्या बँडेज लावलेल्या होत्या. इथं डोक्याला बँडेज, हाताला बँडेज, पायाला बँडेज सगळ्या लावलेल्या होत्या. मी म्हणाले अगं झालं काय म्हणे विचारते यशोदे. अगं आवरी आपला काना नाशी याला आमच्या सुना फार काहीतरी त्रस्त झालोय, फार आवाज तुझ्या लेकाला. झालं काय झालं म्हणे. अगं आताच काहीतरी मी दापोलीच्या हॉस्पिटल मधून आले, हे पाहतेस का, या सलाईनच्या बाटल्याचा या सगळं काहीतरी पाहते का. मग मात्र म्हणा लागली झालं काय झालं. अगं मी सकाळी दूध काढायला गेले आणि दूध काढायला गेल्याच्या नंतर लाथ मारल्याबरोबर हे सगळं हाड तुटली, हे सगळं काहीतरी इथं काहीतरी एवढी मोठं टमका आली, फार काहीतरी बेजार झाले. अत्यंत आता खऱ्या अर्थानं एवढं काहीतरी मी त्रस्त झाले, म्हणून काहीतरी तुला सांगायला लागलं, बस कर म्हणावं त्याला त्रास देणं. मग यशोदेनं काहीतरी हात मारला, कान्हा बाहेर ये म्हणे, बाहेर. आई मला पुकारलं म्हणे. हो तुलाच पुकारलं. काय झालं आहे, काय केलं रे. म्हणाले आई हे मी केलंय. कोण. अगं ती म्हणते ना. म्हटलं बरोबर केलंय. काल ही मला भेटली इथं खाली. भेटल्याच्या नंतर मी तिला म्हणाले, डोक्यावरती माठ होते म्हणून मी तिला विचारलं काय काय आहे या माठात. दही आहे का थोडं दे ना, तूप आहे का थोडं दे ना, लोणी आहे तर थोडस दे ना. अगं नाही तर नाही, ताक तरी दे ना, ते फुकाचंच आहे, त्याच्यात नुसतं पाणी वाचून फक्त वाढवलेलं असतं, त्याच्यात सार नाही काही नाही, पण ते तरी दे ना. तिच्याकडे होतं आई, पण हिनं दिलं नाही. माझं चुकलं का, हिनं दिलं नाही. म्हणून मी हिच्या घरामध्ये काय गवळण म्हणायला लागली, बरोबर आहे म्हणे, आला होता हा, भेटला होता तुला, मागितलं दिलंस का, दिलं नाही. आई मी माझा गोड असा काहीतरी आमच्या मंडळात ठरलेला काहीतरी, आणि माझा नियम तुला सांगतो. आई ज्याच्याकडं आहे आणि ते दुसऱ्याला देत नाही, त्याच्या घराच्या समोर मी गाढव बांधतो. मी आई दुसरं काही केलं नाही. काय केलं, गाई तिच्या होत्या वाड्यामध्ये. गाई, आता ही मला का आरोप करते, गोठा तिचा, गाई तिच्या, सगळं काही तिचं, लात तिच्या काहीतरी गाईनं मारली. काना खोटं बोलू नको म्हणे, गाईनं लात नाही मारले, गाढवानं मारले. बरोबर आहे आई. जो आपल्याकडे असून दुसऱ्याला देत नाही ना,
त्याच्या गोट्यात नव्हे घरासमोर मी गाढवच बांधतो. मी बरोबर केलं. गाईच्या ठिकाणी गाढव नेऊन बांधली आणि गाढवाचा चांगला प्रकार तुम्हाला माहितीये. गाढवाच्या पाठीमागनं भाल्यानं काहीतरी चालायचं नसतं, बरोबर की नाही. गाढवाच्या पाठीमागं चालल्याच्या नंतर काय होतं, आपले गुडघे पडून घ्यायची वेळ येते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हिनं कासेला हात घातला, गाढवानं आपला कार्यक्रम काहीतरी म्हणजे उरकला. याच्यात माझा दोष नाही. मायबाप यशोदा म्हणायला लागली, अगं त्याला थोडस द्यायचं ना, काय एवढं पोर किती खाणार होतं, द्यायचं ना द्यायचं ना. ती म्हणाली देणार नाही. माई बरोबरच आहे, हिच्या घरात गाढवच बांधणार. या संपूर्ण याच्यातनं आपण एक भाव घ्यायचा. आपल्याकडे ईश्वरानं खूप दिलंय, खूप दिलंय. पण एवढं असून सुद्धा दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला थोडंही न देणं आणि जो देत नाही धार्मिक कार्याला, खऱ्या अर्थानं आपल्याकडे असून जो देत नाही त्याच्या दारासमोर परमात्मा दुःख रूपी, आजार रूपी, रोग रूपी गाढव बांधतो. विठाला म्हणून मत मात्र म्हणायचं, फोटो काढण्यात एवढा रुपये गेले. फोटो म्हणजे एक्सरे. मायबाप खऱ्या अर्थानं इकडे रुपया देत नाही आणि मग डॉक्टरला तिकडे हवे ते काहीतरी उधळतो. खऱ्या अर्थानं आपण दिलं पाहिजे, धर्माला दिलं पाहिजे, परमात्म्याला दिलं पाहिजे. असो एक दुसरी गवळण काहीतरी आली आणि काय झालं, म्हणायला लागल्या आता कंटाळलो बाबा, कंटाळलो ह्या तुझ्या काहीतरी पिढ्याला. लक्षात घ्या, गवळणी म्हणायला लागल्या, ए यशोदे यशोदे कृष्णा गोकुळे राहावे का गावे, गोकुळे राहावे का गावे, गोकुळे राहावे का गावे. राहावे का जावे. या गोकुळामध्ये राहावं का जावं हेच काही नाही. नाशियाला आमच्या सुना काय करावं, आम्ही गोकुळ सोडून चालतो. म्हणून एकानं काय केलं, बैलगाडी सजवली, बैलगाडीमध्ये आपल्या बायकोला बसवलं आणि तो गोकुळ सोडून काहीतरी निघायला लागला. बस कृष्ण परमात्म्याला ही बातमी कळाली. आपल्या त्रासाला कंटाळून एक गोपिकेला घेऊन आता हा गाव काहीतरी गोकुळ सोडून निघालेला आहे, हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. गाडी थोडी विशीच्या बाहेर गेली आणि मग मात्र परमात्म्यानं त्याच्या बायकोला तहान लागवली. मायबा खरं लक्षात घ्या, भूक लागवणं कोणाच्या हातात आहे, ईश्वराच्या हातात आहे. तहान लागवणं कोणाच्या हातात आहे, ईश्वराच्या हातात आहे. आणि मग तिला तहान लागली, चैत्रातलं ऊन होतं आणि मग ती काय म्हणाली, नाथ मला पाणी पाहिजे, पाणी. ती म्हणाली, वेळी झालीस का, हा नुसतं रानमाळ आहे, तिथं कुठं पाणी मिळेल. म्हणाली मला पाणी पाहिजे, पाणी पिल्याशिवाय मी पुढनं हलणार नाही. म्हणायला लागला ठीक आहे गाडीत बस. गाडीत बसला आणि तो तांब्या घेऊन कुठे निघाला, पाण्याच्या शोधामध्ये निघाला. तेवढ्यातच कृष्ण परमात्मा आला, हुबेहूब तिच्या नवऱ्याचं रूप धरलं आणि काहीतरी खऱ्या अर्थानं पाण्याचा तांब्या घेऊन आला आणि तिला प्यायला दिलं. कमाल आहे तुमची. इथं जवळपास कुठं तरी पाहिलं तर कुठं झरा नाही, विहीर नाही, काय नाही, तुम्ही पाणी आणलं कुठं. म्हणाली अगं माझ्यासाठी काय आणि तुझ्यासाठी करायचंय, काय करायचंय. म्हणे बस पी पाणी. आता पाणी पियाले आणि पाणी पियाच्या नंतर आता तो गाडीमध्ये बसला. कोण, तिच्या रूपात आलेला परमात्मा. आणि लगाम काहीतरी घेतलं, गाडी आता चालू लागली. तेवढ्यात खरा नवरा तो होता, तो मागणं काहीतरी पाणी घेऊन येताना दिसला. बायकोन माग पाहिलं, एक काहीतरी आपल्यासारखं. तिने इकडं पाहिलं, तसाच आहे. इकडं पाहिलं, तोही तसाच आहे. आपला नेमका तोडता असं काहीतरी पाहिल्याच्या नंतर थांबवा गाडी, थांबवा गाडी.
अरे थांबवा म्हणजे काय झालं काय? अहो मी नवरा आहे तिचा. म्हणाले मग मी कोण आहे? कृष्ण परमात्मा तसाच दिसत होता. तिची अशी अवस्था झाली, भ्रमित झाली, नेमका माझा कोणता, मी कोणाला माझं म्हणू. आणि म्हणून हा आता तिढा असा सुटायचा नाही, म्हणून ती काहीतरी नंदाच्या वाड्यावरती गेली. नंदाच्या वाड्यावर गेली. नंदा बाबा ऐकलं का? पहा कोणता तुम्हाला सोडवायचा आहे, तुम्ही राजा. खऱ्या अर्थानं नंदाच्या वाड्यावरती गेल्याच्या नंतर नंदानं सर्व हकीकत सांगितली. आणि हकीकत सांगितल्याच्या नंतर मग आता मात्र नंद म्हणायला लागले थांबा म्हणे, तुला नवरा यातून तुला तुझा काहीतरी निवडायचा आहे ना, आहे का? एवढा मोठा इथून ते तिथून असा काहीतरी चर काढला, चर खड्डा काढला 10 फुटाचा इथून तिथे. आणि मग मात्र काहीतरी सांगितलं, आता ऐका, जो या खड्ड्याच्या इकडून तिकडं काहीतरी उडी मारे, बायको त्याची, बायको त्याची. नंद बाबा फार हुशार. नंद बाबाने हा पण लावला. आता खरा जो नवरा होता ना तो म्हणायला लागला, नंद बाबा ती बायको पण जाऊ दे, गाडी पण जाऊ दे, सगळं जाऊ दे, मी मोकाट घरात जातो, आपल्याला काही हे जमायचं नाही. आणि कृष्ण परमात्मा रूपातला काहीतरी नवरा होता. बाबा मी मारतो ना उडी, मी मारतो ना उडी ना. नंद बाबा म्हणायला लागले निवाडा झाला. जो काहीतरी आता बायकोही जाणार होती, गाडी जाणार होती, बैलही जाणार होते, सगळं जाणार होते. तो नंदाला म्हणायला लागला जाऊ द्या म्हणे, बायको गेली तर चालेल, गाडी गेली तरी चालेल, पण जर का मोडून बसलो तर माझं बघायचं कोणी, त्यापेक्षा सगळं जाऊ दे. नंदानं त्याला जवळ केली. बस खरा नवरा तू आहेस म्हणे. कारण जो बोलत नाही ना, मी काहीतरी तिकडे उडी मारत, बस कृष्ण परमात्माच काहीतरी. अरे त्याला काय आहे ही एवढीशी 10 चराची उडी मारायला? तो त्रिभुवन भर काहीतरी उड्या मारत राहतो. खऱ्या अर्थानं तो जो आहे तो बोलत नाही ना, तो कृष्ण आहे. आणि खरा नवरा तू आहेस. जा बायको घरात घेऊन. मायबाप अशा असंख्य लीला केल्या, असंख्य लीला केल्या. आणि मग मात्र यशोदा कंटाळली आणि मग काहीतरी म्हणू लागली, ए कृष्ण उद्यापासून तुला शाळेत जायचं. शाळेत? शाळा कोणती? गाई आणि गोपाळांसमवेत काहीतरी तुला यमुनेच्या तीरावरती गाई गोधन घेऊन काहीतरी जायचं आहे. काय करू आहे तिकडं? जा सगळ्या सवंगड्यांसहित आणि तिकडं गावात थांबायचं नाही. गावात थांबला की संध्याकाळी तुझी कंप्लेंट आलीच. आणि म्हणून गावात थांबायचं नाही. तू काहीतरी गाया घेऊन काहीतरी जा. सर्वांनी मीटिंग काहीतरी घेतली. सगळ्याचा अध्यक्ष कृष्ण परमात्मा. आणि मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं चला अहो तुम्ही गाया घेऊन सारे काहीतरी सांगितलं. अहो आता उद्या भिवतीच्या वाडीत नाही, सगळे पंढरपूरला चला. आता मात्र उद्यापासून आपला नित्य असेल. चला सर्वांनी काहीतरी गाया घेऊन. आणि जात असताना मीटिंग मध्ये असं ठरलं की जेवण तिकडं नाही, तो काय कांदा नव्हे. आपण काय करायचं, सर्वांनी आपापल्या काहीतरी शिदोऱ्या घ्यायच्या आणि काहीतरी आपल्या गाया घेऊन काहीतरी यमुनेच्या तीरावर जायचं. सर्वांचं ठरलं. सगळ्यांनी काहीतरी कृष्ण परमात्म्याचं ऐकलं. आणि ऐकल्याबरोबर आज सगळी काहीतरी गोकुळातली पोरं गाया घेऊन यमुनेच्या तीरावरती गेले. यमुनेच्या तीरावर सगळे काहीतरी जमा झाले. लाखो सगळ्या गायी आणि गोपाळाच्या समवेत. आता मात्र कृष्ण परमात्मा म्हणाले ए देवा काय करायचं आता? म्हणाले आता खेळ सुरू करायचे. बरं किती वाजले? 12-20 झाले म्हणे. आता कुठं खेळ खेळतात का दुपारचे? म्हणायला लागले असं. पण देवा तू सांगशील तसं म्हणे. तू आमचा कोण आहेस? नेता. नेता जो जिकडे जातो तिकडे आपल्याला नेतो त्याला काय म्हणतात? नेता. नेता. आणि म्हणून तू आमचा अध्यक्ष आहे आणि तू सांगशील ते काहीतरी करणार. मग मात्र खेळ सुरू झाले. खेळ सुरू झाले. कोणकोणते खेळ सुरू झाले? हमामा पोरी हमामा, हमामा पोरा
खेळ विटी दांडू. मायबाप अनेक गवळणी आहेत, आपल्याला वेळ संपत आलेली आहे. मग मात्र कृष्णाने म्हणाले, झाला का हमामा झाला, आता एक खेळ खेळायचा. कोणता? हुतुतू हुतुतू हुतुतू. मायबाप महाराज आपल्या प्राचीन जे काही सगळे खेळ आहेत आता काय राहिले? आता त्या काय तो कॅरम सोंगटेने त्याला खेळ नाही, बुद्धिबळाचे खेळ मायबाप आणि शारीरिक कौशल्य वाढवणारे खेळ होते. आपल्या लक्षात घ्या. त्याच्यातला एक कबड्डी, त्याला हुतुतू म्हणतात कबड्डी. मायबाप कबड्डी खेळायला सुरुवात झाली आणि कबड्डी खेळत असताना काय म्हणावं लागतं? हुतुतुतु 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 हुतुतुतु. कृष्णाला म्हणायला लागले, देवा हे असंच म्हणावं लागतं का? त्याशिवाय कबड्डी होत नाही का? नाही ना. जीवनाची कबड्डी जर खेळायची असेल तर फक्त जीवनाचं सार समजावून घ्यायचं असेल तर फक्त एकच करा, म्हणा हुतुतु हुतुतु म्हणजे हु हु तू हु तू हु तू. देवा मी आणि तू, मी आणि तू, जगात दुसरं काहीच नाही. विठाला विठाला. परिवार धनदारा पुत्र जन आपलं कोण आहे? आपला केवळ परमात्मा आहे. म्हणून तो हुतुतु हुतुतु सगळे खेळ सुरू झाले आणि मग मात्र 12:20 निर्णय झाला, हे देवा आता मात्र खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आणि मग परमात्म्यानं सांगितलं, हरकत नाही मला, आणल्यात का सगळ्यांनी शिदोऱ्या? हो मग देवा या पहा शिदोऱ्या. सर्वांना काहीतरी सांगितलं, सर्वांना घेऊन या, एकत्र गोळाकार सर्वांनी बसा, सगळ्यांच्या शिदोऱ्या माझ्याकडे द्या आणि शिदोऱ्या माझ्याकडे द्या. का पहा मायबाप, वारकरी संप्रदाय आजचा श्रेष्ठ संप्रदाय, ज्याच्यामध्ये जात नाही, पात नाही, धर्म नाही, काहीच नाही. सगळ्या काहीतरी याच्यातली एका ठिकाणावरती येऊन बसतात, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. मायबाप खटनट यावे, शुद्ध होणे जावे, चौकटवणी टिंगी बारे धोका मिळा. मायबाप सगळ्या जाती पातीमध्ये वारकरी संप्रदायाच्या संतांनी काहीतरी अवतार धारण केला. म्हणून खऱ्या अर्थानं इथं प्रसाद भरवताना तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे विचार नाही. मायबाप खेळ मांडियाना वळवंती भारी, नाचती वैष्णव भारी रे. मायबाप तिथं देहाभिमान करून जातो, जात पात धर्म याचा विसर पडतो आणि खऱ्या अर्थानं तो जात पात मनात जात आहे, आपल्या मनात जात आहे, ती मरोपर्यंत जातच नाही ना. आणि जात नाही तोपर्यंत एकाकार वृत्ती होत नाही, परमात्मा आपला अंगीकार करत नाही, आपल्यातली देहबुद्धी नष्ट होत नाही, आपल्यातला माणसातला भेद जात नाही. उच नीच काही नेने भगवंत, हा भेद एकदा केला की तुका म्हणे देव झाला. खऱ्या अर्थानं काहीतरी भगवान परमात्म्याने सांगितलं, आणा शिदोऱ्या. शिदोऱ्या आणल्या, सर्वांना गोळाकार बसवलं आणि मग सांगितलं, आता सर्वांच्या एकत्र शिदोरे केल्या. कोणाची चटणी होती, कोणाची भाकर होतं, कोणाचं दही होतं, काय होतं, प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार काहीतरी सगळ्या शिदोरे एकत्र केला, मिश्रित केल्या आणि परमात्मा कमलाच्या देठाप्रमाणे काहीतरी मध्ये उभा राहिला आणि कृष्ण परमात्म्यानं गोपाळकाला करायचं सुरुवात केला. आता ऐका, पुंडलिक देता गजर होय तोपर्यंत कुणी मी दिल्याशिवाय कोणी खायचं नाही. म्हणजे देव जोपर्यंत आपल्याला देत नाही तोपर्यंत आपल्याला खायचं नाही. किंबहुना देवाला दिल्याशिवाय आपण खायचं नाही. का? ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी. मायबाप तो परमात्म्याला ताटावर बसलात ना की पहिलं काहीतरी त्याला द्यायचं. कृष्णार्पण कृष्ण होतो, लक्षात घ्या. ओम ब्रह्मार्पण ब्रह्मेतम ब्रह्मेव तेन कौंतेय ब्रह्मकर्म समाधिना. त्या परमात्म्याला देवा तुझा आहे, तुला पहिलं अर्पण केलं, प्रसाद आपण खायचं. जर परमात्म्याला आपण अर्पण न करता खाल्लो तर तो काय होतो, नुसताच भात नाही, नुसतीच डाळ. लक्षात घ्या. पण अर्पण केलेला मात्र प्रसाद. लक्षात घ्या, शिरा आपल्याही टोपात असतो, आधी त्यातला शिरा काढायचा आणि देवाला द्यायचा, पण टोपातला शिरा राहतो आणि तो मात्र प्रसाद होतो. विठाला म्हणून मी मानव आहे. मला काहीतरी खऱ्या अर्थानं खरा चांगला मानव करायचा असेल, मी माणूस म्हणून मला जगायचं असेल तर माझा अहंकार, सगळी काहीतरी क्रोध, हे सगळं काढून मी परमात्म्याकडे गेलो तर माझ्या सुद्धा जीवनाचा प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही, माझ्या जीवनाला श्रेष्ठतम अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असो परमात्म्यानं सगळ्यांना बसवलं आणि एक जय जयकार केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
सर्वांना वाटलं पाहिजे भिवजीच्या वाडीमध्ये आता काल्याचं कीर्तन संपलं आणि संपवायचं असेल तर सर्वांनी जोरात पुंडलिकावर द्यायचा गजर. लक्षात घ्या, जोपर्यंत जोरात आवाज येत नाही तोपर्यंत काल्याचं कीर्तन संपत नाही. तुम्हाला लवकर जर प्रसाद घ्यावा असं वाटत असेल तर सर्वांनी एकटा जोरात काहीतरी पुंडलिकावर द्यायचा गजर म्हणायचा. माझ्या पाठीमागून सर्वांनी म्हणायचा पुंडलिक यथा अवकाश या अभंगाचं काहीतरी चिंतन ठेवण्याचा आपल्या समोर काहीतरी प्रयत्न केला. एक 2 मिनिटं फक्त बसा. 2 मिनिटं. कालपासून साकार संपन्न काहीतरी होत असलेला हा भक्ती महोत्सव. या भक्ती महोत्सवामध्ये आपण तन मन धनानं सर्वांनी काहीतरी सेवा केली. इकडे पहा. आणि या वर्षाची काहीतरी या 32व्या वर्षाची सेवा श्री गुरु दत्तात्रयांची करण्याकरता माझ्यासारख्या सामान्य काहीतरी एका साधकाकडे काहीतरी ही सेवा आपण सर्वांनी काहीतरी दिली. या करता मुंबई मंडळ अधिक काहीतरी ग्रामस्थ मंडळ सर्व पदाधिकारी साधक मंडळी यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देतो की आपण मला वाटतं 2 वर्षापूर्वी काहीतरी आलो होतो. आमच्या इथं थोडंच काहीतरी गावात कीर्तन होतं आणि कीर्तन असताना आमचे आंग्रे माऊली यांनी सांगितलं की महाराज मला दीक्षा घ्यायची, माळ घालायची आहे. मग कार्यक्रमाला जायचं होतं आणि मग आम्ही मंदिरामध्ये काहीतरी जमलो. सकाळी माऊलींकडे काहीतरी शुचिपूतता प्राप्त केली आणि आलो. आता नुसतंच कसं काहीतरी माळ घालायची, संप्रदायाचे काही नियम आहेत मायबाप, कुठेही बसवल्याने दीक्षा दिली असं होत नसतं. म्हणून आम्ही 10-12 लोक होते. तिथं आम्ही प्रवचन इथं केलं आणि प्रवचनातनं माझ्या श्रीमुखातनं एक काहीतरी दत्तात्रयाने वदवून घेतलं की दत्त याग काहीतरी करावा. आणि मग काय खऱ्या अर्थानं त्याला गेली 1 वर्ष आणि मग तो दत्त यागाचा काहीतरी विचार सर्व काहीतरी साधकीय गावकऱ्यांनी मुंबईकरांनी काहीतरी विचारात घेतला आणि तो दत्त यागाचा कार्यक्रम काहीतरी करला. लक्षात घ्या, दत्त याग कशा करता आहे त्याच्यामध्ये अनेक काहीतरी भाग सांगितलेले आहेत. मायबाप, दत्त यागाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं रात्रीची सेवा संपन्न झाली. आता काल्याची सेवा संपन्न झाली. रात्रभर काहीतरी जागर केला. लक्षात घ्या महाराज, खरं सांगू का, एवढा रात्रभर जागराचा भजनाचा कार्यक्रम कुठंच होत नाही. मायबाप, कीर्तनाचा कार्यक्रम झाला, भजने भेटले तर बरं जागर होतो, नाहीतर सकाळची काकडीची वांदी असतात. आपला जागर सुद्धा काहीतरी 2-3 भजनाचा झाला. एवढं सुरुवातीचं भजन होतं मायबाप. 4 भजन मंडळ होते. सुरुवातीचं काहीतरी महिलांचं भजन होतं आहे ना. एवढ्या काहीतरी वयोवृद्ध त्या महिला एवढ्या काहीतरी लांबून येऊन काहीतरी गोड असं काहीतरी भजन संपन्न केले, आपली सेवा केली. या सर्वांना खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे मायबाप, कारण हे धर्म टिकवून ठेवतायत, ही परंपरा काहीतरी टिकवण्याचं ते काम करतायत. लक्षात घ्या. आणि अशा काहीतरी सगळ्या दिंडी चालकांना आपण सर्वांना संधी देता पहा. लक्षात घ्या, म्हणून काहीतरी तुमच्याकडे येतात, तुम्ही त्यांचा चांगली काहीतरी सेवा करता म्हणून काहीतरी ती लोक येतात. हे कार्य, सेवा कार्य सदोदित काहीतरी चालू ठेवा मायबाप. श्री गुरु दत्तात्रयाने एवढीच मागणी करतो, तुम्ही श्रीमुखातनं काहीतरी माझं हे कार्य काहीतरी व्हावं असं काहीतरी, आणि त्या कार्याची परिसमाप्ती करण्याकरता सुद्धा माझ्याकडे जबाबदारी त्यांनी दिली. ते गुरु सद्गुरुनाथ आहेत, ते काय करतील सांगता येत नाही. फक्त सद्गुरुनाथ एवढंच काहीतरी मी आपल्याकडे मागणं मागतो की सगळी साधक मंडळी आहेत त्यांच्यावरती कृपेचा वर्षाव करा. मायबाप, 17-18 घरामध्ये असा कार्यक्रम करणं यावेळेला आमचे मुंबईकर थोडेसे कमी दिसत आहेत. तर मला ओळखणारी जास्त मुंबईकर मंडळी खूप आहेत. आपल्या भांडूपच्या कार्यक्रमाला ती येत असतात, म्हणून त्यांना सुद्धा काहीतरी धन्यवाद. जे काही कारणास्तव प्रापंचिक अडचणीनं काहीतरी येऊ शकले नाहीत, श्री गुरु दत्तात्रया लहान थोरास मुंबईला असतील, अधिक काहीतरी गावाकडे असतील, शहराच्या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात काहीतरी असतील,
त्या सर्वांवरती आपण कृपादृष्टी करून घ्या. आपल्या कृपेनं असंच कार्य हे उत्तरोत्तर काहीतरी त्याचा वटवृक्ष होत जावा अशी काहीतरी तुमच्या चरणाशी याचना करतो. आणि आपल्या सर्वांना आज खऱ्या अर्थानं इथं येणं जे आहे लक्षात घ्या, त्या माझ्या भांडुपगाव वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण विनोद माऊली शिंदे यांच्या विनंतीला मान आमचे विचारे माऊली असतील, आंग्रे माऊली असतील, ही सगळीच काहीतरी मंडळी आणि गावच्या पातळीवरचे विद्यमान अध्यक्ष आमचे श्री हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज काहीतरी आहेत. माबाप गोड काहीतरी खऱ्या अर्थानं त्यांच्या संदर्भात मी ऐकलं की इथं नित्याची श्री गुरुवारची आरती असते. कोण नसलं तरी त्या माऊली काहीतरी ही परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं मंदिर बांधणं सोपं आहे, एखादी परंपरा खऱ्या अर्थानं सुरू करणं सोपे आहे, पण टिकवणं फार काहीतरी कठीण आहे. लक्षात घ्या. म्हणून श्री गुरु दत्तात्रय कोणाला तरी अशी काहीतरी शक्ती देतात आणि ती आपली सेवा करून काहीतरी घेतात. असो, त्यांनाही काहीतरी त्यांच्या सेवेचं फळ काहीतरी मिळावं आणि सर्वांना काहीतरी या काहीतरी नित्याची जी काही पूजा आहे ते प्रमोद माऊली आंग्रे ते सुद्धा काहीतरी नित्याची पूजा करतात. ते सुद्धा भांडुपगाव वारकरी संप्रदायामध्ये काहीतरी साधक म्हणून आहेत. इथली बरीचशी आता काहीतरी 2-4 लोक काहीतरी माळकरी झालेले आहेत. कार्तिक वारीला आपल्या बरोबर पंढरपूरला असतात, बरोबर ना. आपल्याला विनंती आहे जास्तीत जास्त काहीतरी वारकरी संप्रदायाच्या या कक्षेमध्ये या आणि देवाचं होऊन देवाची काहीतरी सेवा करा. लक्षात घ्या, पत्नी होऊन काहीतरी नवऱ्याला अधिकारवाणीनं सांगणं हे वेगळं आहे आणि लग्न न करता त्याला काहीतरी आपल्याकडे याचना करणं, त्याच्याकडे कानाडोळा करेल तो. पण नवरा कोणाचा ऐकतो? हो, बायकोचं जास्त ऐकतो आईपेक्षा. लक्षात आलं की नाही? आणि म्हणून ते देवानं तुमचं ऐकलं पाहिजे हे जर का आपल्याला वाटत असेल, ते परमात्म्याचं पहिलं व्हा, त्या संप्रदायाचे अनुयायी व्हा, तर या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं काहीतरी विस्तार काहीतरी होईल. आपण सर्वांनी ते कराल अशी मी आपल्या चरणाशी मागणी मागतो. आणि सर्वांना महाराज आपल्या सर्वांसहित ग्रामस्थ अधिक मुंबईकरांसहित सर्वांना एक भांडुपगाव वारकरी संप्रदायाच्या या परंपरेमध्ये या वर्षाचा कीर्तन महोत्सव दिनांक 8 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान काहीतरी होणार आहे. या मुंबापुरीमध्ये अत्यंत भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम या शहराच्या ठिकाणी काहीतरी होत असतो. आपल्यातली मुंबईकर मंडळी भिवजीच्या वाडीतली काल्याच्या कीर्तनाला असंख्य काहीतरी लोक येतात आणि सर्वात महत्वाचे आमच्या माऊलींसारखे सडळ हस्ते त्या कार्यक्रमाला मदत सुद्धा काहीतरी करत असतात. मी आता 2 मिनिटं आपली तुमची घेतो. मी रात्री हा विषय आपल्या समोर ठेवला नाही कारण त्याला वेळ झाला होता, कारण कीर्तन संपायच्या वेळेला सुरू झालं होतं, बरोबर की नाही? आणि त्यावेळेला हे सांगणं बरोबर नव्हतं. आज सर्वांचे आभार मानण्याकरता मी इथं उभा आहे. खऱ्या अर्थानं याही वर्षी आपण गावकरी मुंबईकरी सर्वांनी काहीतरी आपल्या सर्व परिवारासहित दिनांक 8 जानेवारी ते 12 जानेवारी इथं आपण यावं, या भक्ती महोत्सवामध्ये समाविष्ट व्हावं अशी सर्वांना विनंती करतो. मी अध्यक्ष यांना विनंती करतो की चंद्रकांत माऊली विचारे आपण पुढे या. आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं मी निमंत्रण आपल्या अध्यक्ष महोदयांना सुपूर्द करतोय. आपण सर्वांनी या अशी मी आशा व्यक्त करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांनी एकदा काहीतरी परमात्म्याचं भजन करायचंय. दिगंबरा दिगंबरा
माऊली विचारे यांनी आपल्या मृदंग काहीतरी सेवकांकरता 501 रुपयाचं काहीतरी गोड अशी सेवा दिलेली आहे. खऱ्या अर्थानं असा काहीतरी मृदंगाचार्य असं प्रत्येक कलाकाराचं एक आपल्या स्फूर्ती काहीतरी वाढावी याच्याकरता आपण सर्वांनीच काहीतरी केलं. हे कलेची काहीतरी त्यांना दान आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून कालपासून संपन्न होत असलेल्या या भक्ती महोत्सवामध्ये माझ्याबरोबर आलेले भांडुपगाव वारकरी संप्रदायाचे विद्यमान अध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण विनोद माऊली शिंदे, भांडुपगाव वारकरी संप्रदायाचे चौकदार नारायण महाराज माऊली म्हात्रे, त्याचबद्दल श्री हरिभक्तीपरायण दुसरे चौकदार अशोक माऊली काहीतरी जाधव, त्याच पद्धतीनं भांडुपगाव वारकरी संप्रदायाचे सहकार्याध्यक्ष आमचे महादेव माऊली काहीतरी चिले, त्याच पद्धतीनं भांडुपगाव वारकरी संप्रदायाचे विनेकरी श्री हरिभक्तीपरायण प्रकाश माऊली काजारी, माझे चिरंजीव. आपला हा कार्यक्रम संपूर्ण काहीतरी महाराष्ट्रभर विटू माऊली या युट्यूब चॅनलवरनं काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कालच्या पासूनच ते आतापर्यंत सगळं चित्रीकरण काहीतरी झालेलं आहे. 2 दिवसामध्ये आपल्या कालचा दिंडीचा असेल, जन्मोत्सवाचा असेल, सगळा कार्यक्रम विटू माऊली या युट्यूब चॅनलवरनं आपल्याला पाहता येणार आहे. यज्ञ असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणून या विटू माऊली या युट्यूब चॅनलचे सर्व माझे काहीतरी चिरंजीव प्रसाद माऊली सावरटकर यांनाही काहीतरी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं आमचे मृदंगाचार्य ही सगळी परिचित मंडळी आहेत, लक्षात घ्या. नावानं जरी काहीतरी सर्वांना ओळखत नसलो, पण ह्या भागामध्ये ही मंडळी आल्याच्या नंतर ही सगळी सेवेला काहीतरी उपस्थित असतात. ती विशाल माऊली सुतार यांनी गोड अशी काहीतरी मृदंगाची सेवा केलेली आहे. एकदा त्यांना सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्याचमध्ये गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण माझ्याबरोबर आलेले आहेत. ते म्हणजे आपलं कोकण भूषण आपल्या किरण महाराज काहीतरी कदम यांनी सुद्धा गायनाची काहीतरी साथ केलेली आहे. भांडुपगाव वारकरी संप्रदायामध्ये गोड काहीतरी आपल्या गायनानं काहीतरी आपली सेवा सुपूर्द करत असतात. किरण महाराज असतील, त्याच पद्धतीनं आमचे दुसरे गायनाचार्य खऱ्या अर्थानं ते मृदंग सुद्धा गोड वाजवतात. दोन्ही काहीतरी बाजू संजीव महाराज, संजोग महाराज यद्रे यांनी सुद्धा गोड काहीतरी सेवा इथं संपन्न केल्या. त्यांच्याबरोबर दुसरे गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण ऋतिक महाराज असतील, त्याच पद्धतीनं आमचे महाराज श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज, प्रकाश महाराज असतील. या सर्वांनीच या कार्यक्रमामध्ये आपलं जीव ओतून काहीतरी हे परमार्थ काहीतरी आणि परमार्थाला दिशा काहीतरी देण्याचं काम काहीतरी केलेलं आहे. म्हणून या सर्वांनाच काहीतरी जागृती विकास मंडळाच्या वतीनं आणि मी वक्ता या नात्यानं काहीतरी सर्वांचे काहीतरी मी त्यांना धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं आहे तिथंच काहीतरी जे बाहेर आहेत त्यांनी चपला काढून काहीतरी उभं राहायचं आहे. दही अंडीचं काहीतरी अभंग होतील, तदनंतरच काहीतरी आरती आतमध्ये फक्त तयार करून ठेवा. त्याला तो जागृत आणायचं.
आरती आरती निरंजन घेऊन या बाहेर आरती. शिंकरावी